आपण मागच्या वेळी बघितलं कसं दुसऱ्या अध्यायाचा दुसऱ्या स्कंदाची सुरुवात झालेली आहे प्रश्नांच्या उत्तराने. तर परीक्षित राजाने दोन प्रश्न विचारले होते. तर म्हटलं तर चार, पण दोन, एक ए एक बी आणि दोन ए दोन बी असे आपण दोन प्रश्न. तर त्याच्या दुसऱ्या प्रश्नाच्या बी भागाचं उत्तर त्यांनी दिलं का मागच्या वेळी, की कसलं श्रवण कीर्तन स्मरण करायचं नाही. यत् श्रोतव्यम अथो जाप्यम यत् कर्तव्यम नरभी प्रभो स्मर्तव्यम भजनी वा ब्रूहि यद वा विपर्य. की विपर्य म्हणजे काय, कसलं नाही करायचं, तर त्याचं वर्णन केलं त्यांनी श्लोक संख्या 3, 4, 5, 6 पासून. आणि तिथे कर्मयोगाचं वर्णन केलं, सकाम कर्म. ज्या माणूस धर्म फक्त अर्थ आणि कामासाठी करत असतो, मोक्षासाठी नाही, अशा माणसाचं जीवनशैली, अशा माणसाचे विचार, अशा माणसाचे ध्येय आणि अशा माणसाचा अनुभव, अशा माणसाची शक्ती आणि वेळ कसा तो घालवतो आणि कसं तो मृत्यूला बघत नाही, पश्यन्नपि न पश्यति इत्यादी अशा ह्या कर्मयोगाच्या विधीचं वर्णन करून त्यांनी मग उत्तर दिलं की कसलं केलं पाहिजे. ते आहे 5वा श्लोक. म्हणून तस्मात् भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरी श्रोतव्य कीर्तव्य स्मर्तव्य. की कसलं श्रवण कीर्तन स्मरण आणि पूजन करावं, तर ते आहे 5वा श्लोक. आणि त्यालाच पुढे अजून शक्ती देण्यासाठी, अजून त्याला प्रमाण देण्यासाठी ते पुढे सांगत होते. तर त्याचं तसं आपण पुढे पुढे आलो की हे मी जे तुला सांगतो आहे, हरींच कर्तव्य ते सगळ्यांसाठी आहे. सांख्ययोग म्हणजे ज्ञानयोग करणारे, कर्मयोगावाले, या सगळ्यांसाठी अत्यंत सुंदर हे आहे, ते आहे भक्ती. आणि ते 6वा श्लोक. 7व्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं, पण मोक्ष प्राप्तीपेक्षा भगवंतांच्या लीलांचं आणि गुणांचं वर्णन करणं हे सर्वोच्च आनंदाचं अनुभव आहे. प्रायण म्हणण्या राजन, जे जसं आत्माराम श्लोक आहे तोच श्लोक, की सर्वात उत्कृष्ट परमहंस शुद्ध ते सुद्धा भगवंताच्या गुणाकडे आकर्षित होऊन आहे तुकी भक्ती करायची इच्छा असते. तसंच इथे नैर्गुण्यस्थ रमंते स्म गुणानुकथनम हरे. असं म्हणून ते म्हणतात, काही उदाहरण आहे काय, अरे मीच याचं उदाहरण आहे. इदम भागवतम नाम पुराणम ब्रह्मसंहिता. आणि मी दापारेच्या सुरुवातीला त्याचं अध्ययन केलं. अरे पण परीक्षित राजा म्हणतो, अरे पण तुम्ही तर फार विख्यात आहात, तुमच्याबद्दल मी ऐकलेलं आहे की तुम्ही तुमच्या पिताकडे राहिले पण नाही, जन्म झाला झाला तुम्हाला अध्यात्माची समाधी होती निर्विशेषामध्ये. तर तुम्ही तर वडिलांकडे न राहता पळून गेले. या प्रव्रजंत मनापेत अपेत कृत्यम. आणि व्यास मुनी तुमच्या मागे पळत पळत होते, हे आम्ही ऐकलं. तर तुम्ही अध्ययन कधी केलं त्याचं? त्याच्यासाठी त्यांनी 9वा श्लोक सांगितला. अरे तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण मी परत गेलो हे तुला माहित नाही. की मला ह्या श्लोकामध्ये आकर्षण निर्माण झालं, माझी निर्विशेष समाधी तुटली. आणि मग परिनिष्ठवतोपि नैर्गुण्य उत्तम श्लोक लिहिलंय गृहीत चेता राजसे आख्यातम यत अधीतवा. की बाबा माझं मन हे त्या निर्विशेष समाधी तुटली आणि भगवंताच्या गुणाकडे, त्यांच्या सौंदर्याकडे, त्यांच्या कृपेकडे आकर्षित झालं. उत्तम श्लोक लिहिलाय हा गृहीत चेत. आता ते म्हणून मी त्याचा अभ्यास केला, माझ्या वडिलांकडूनच मी शिकलो, त्यांनीच मला कृपेने शिकवलं. हे झाल्यानंतर 10वा श्लोक ते म्हणतात. तर हा 10वा श्लोक आपण फक्त भाषांतर वाचलं होतं. तर परीक्षित राजा चक्रवर्ती ठाकूर असं म्हणतात की परीक्षित राजा त्यांना म्हणतोय मानव, की अरे तुम्ही ह्याचा आनंद घेतला, आता मला पण ह्याचा आनंद घ्यायचा आहे. ही खूपच दुर्लभ आहे आणि तुम्ही मला पण त्याचं आस्वादन करावं.
असं त्यांची इच्छा निर्माण होते परीक्षित राजाची, की अरे सुखदेव गोस्वामीला एवढा, आणि त्यांचा खूप उत्सुकता बघून 10वा श्लोक परीक्षित सुखदेव गोस्वामी उच्चारण करतात. तर हा आहे 10वा श्लोक. तर 10व्या श्लोकामध्ये जाण्यापूर्वी, की आता या अध्यायामध्ये आज आपण काय काय बघणार आहे. तर आता आपलंच काय चालू आहे हे अध्यायाचं सार आहे. तर पहिल्या 4 श्लोकामध्ये झालं आपलं दुसऱ्या प्रश्नाचं दुसऱ्या पार्टचं उत्तर. दुसऱ्या प्रश्नाचं पहिल्या पार्टचं उत्तर 5 ते 14 आत्ता आपण चर्चा करत आहोत. की कसलं श्रवण, कीर्तन, स्मरण आणि पूजन करावं हे संक्षेप रूपात सांगितलंय, सार रूपात सांगितलंय, आणि खूप विश्वासाने आणि खूप आणि ऐतिहासिक प्रमाणाने आणि स्वतःच्या उदाहरणाने 5 ते 14 मध्ये. तर आता तेच आपण चर्चा करत आहोत, हा पुढचे 4 श्लोक. आणि मग पुढे 15 ते 21 मध्ये पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल, की मरणासन्न व्यक्तीचं कर्तव्य का. पण ते उत्तर हे विशेष रूपाने दिलं जाईल, अष्टांग योग मिश्र भक्ती. हे खरं उत्तर नाहीच आहे, पण आधी दुसरं उत्तर दिलं जाईल. ते का, ते आपण तिथे गेल्यानंतर बघूया. 15 ते 21. तर हे आज मिनिमम एवढी चर्चा करायची, मग 22 ते 39 आहे ते अष्टांग योगामध्ये धारणामध्ये धारणाश्रय असतो. धारणाश्रय त्या विराट रूपाचं वर्णन आहे. तर आता आपण 5 ते 14 श्लोकामध्ये बघत आहोत. 10वा श्लोक परीक्षित राजाची उत्सुकता बघितली, की अरे परीक्षित राजा एवढं ऐकण्यासाठी उत्सुक आहे, एवढं आस्वादन करण्याचं उत्सुक आहे माझ्यासारखं. तर ते पुढचा श्लोक खूप एक तर म्हणून की आशीर्वादात्मक श्लोक आहे. तदहं ते विधास्यामि महापौरुषिको भवान यस्य श्रद्धतामाशु स्यात्मकुंदे मती सती. भाषांतर कोणी वाचू शकतो? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. मानदंड वैभवी माता वाचा. तुम्ही भगवान श्रीकृष्णांचे अत्यंत प्रामाणिक भक्त आहात, म्हणून मी त्याच भागवताचे तुम्ही करणार आहे. अत्यंत लक्षपूर्वक आणि आदरपूर्वक जो याचे श्रवण करतो त्याला मुक्तिदात्या मुकुंद भगवंतांप्रती आढळ श्रद्धा प्राप्त होते. हरे कृष्ण. तर ह्याच्यामध्ये बघा फार महत्वाचा श्लोक आहे आणि फार महत्वाचं तात्पर्य पण आहे. तद अहम ते अभिधास्यामी, अरे मी तुला हे ऐकवी, मी तुला हे शिक. का? महापौरुषिको बाबा, तुम्ही भगवान श्रीकृष्णांमध्ये एवढी उत्सुकता आहे, एवढी श्रद्धा आहे, तर मी तुम्हाला नक्की हे ऐकू, आणि तुम्हाला पण त्याचं आस्वादन प्राप्त होईल. कृष्णेर मतीर असतो, असं ते आशीर्वादच देत आहेत मानव. म्हणूनच म्हणतं की महापौरुषिक म्हणजे तुम्ही भगवंताला प्राप्त केलंच पाहिजे, ज्यांचं नाव महापुरुष आहे. तर महापौरुषिक म्हणजे ज्यांनी भगवंतांना प्राप्त करण्यायोग्य माणूस. का तुम्ही योग्य आहात? श्रद्धतामाशु, कारण तुमची श्रद्धा आहे कृष्णांच्या कथेबद्दल. तर श्रद्धेचा अर्थ बघा, पूर्ण आदर आणि लक्ष, म्हणजे रिस्पेक्ट अँड अटेन्शन, या दोन गोष्टी. ऍक्च्युली आदर म्हणजेच ध्यानपूर्वक. आदर देण्याचं लक्षणच आहे की आपण ध्यानपूर्वक ऐकतो. कोणालाही आदर देणे म्हणजे आपण त्याला आपले कान देऊ शकतो, म्हणजे त्याचं हृदयपूर्वक ऐकू शकतो की तो माणूस काय बोलतो. कृष्णाबद्दल बोलत असेल तर दुसरीच गोष्ट आहे, पण बेसिक आदर गोष्टच आहे की आपण त्याच्याकडून ऐकू शकतो, त्याला कान देऊ शकतो. आणि इथे कृष्णाबद्दल ऐकण्यामध्ये त्यांची श्रद्धा आहे आणि खूप लक्ष देऊन ते ऐकते. जर का असा तू आहेस तर तुझी मती नक्कीच कृष्णामध्ये हो.
अशी पण त्यांचा आशीर्वादच आहे असं तुम्ही म्हणू शकता. ज्यात मुकुंदी मती सती. तर इथे प्रभुपाद खूप सुंदर तात्पर्य आहे. ह्याच्यात सार रूपात सांगायचं झालं तर ह्या तात्पर्यामध्ये खूप मोठं रहस्याचा उलगडा प्रभुपाद करतात. ते काय आहे रहस्य? की जे आध्यात्मिक किंवा भक्तिमय ज्ञान आहे ते ज्ञान कसं अवरोह पंथामध्ये एका वक्त्याकडून श्रोत्यांकडे जात. द ट्रेडिशन ऑफ ट्रान्समिशन ऑफ ट्रान्सेंडेंटल ट्रूथ फ्रॉम टॉप, दिस ग्रेटेस्ट सिक्रेट, ही सर्वात मोठं रहस्याचा उलगडा इथे करत आहे. तर मागच्या वेळी आपण श्रवणाचं थोडी चर्चा केली माझ्यामधून आणि आठवणीनुसार, पण आता तेच इथे प्रभुपाद सांगत आहे. तर इथे प्रभुपाद सांगतायत की कसं आध्यात्मिक ज्ञान आणि भौतिक ज्ञान याच्यात काय फरक आहे. तर बघा, भौतिक ज्ञानाच्या प्रगतीसाठी वैयक्तिक बुद्धी क्षमता आणि संशोधनाची आवड याची गरज होती. परंतु आध्यात्मिक ज्ञानाच्या बाबतीत संपूर्ण प्रगती ही जवळजवळ आध्यात्मिक गुरुच्या कृपेवर अवलंबून. तर हे पहिले सर्वात फाउंडेशनल वेगळी गोष्ट आहे. आध्यात्मिक गुरु शिष्यावर संतुष्ट असला पाहिजे, त्यानंतर केवळ आध्यात्मिक विज्ञानाच्या विद्यार्थ्याला आपोआप ज्ञान प्रकट होते. तथापि या प्रक्रियेचा गैरसमज करून ही प्रक्रिया जादूगारी नाही. हे का सांगतायत? कारण काही लोक, नाव नाही घ्यायला पाहिजे, पण की गुरुनी शॉक दिला शिष्याला, त्या शॉक मिळाल्यामुळे त्याला सगळं ज्ञान प्रकट झालं, असं आहे हिस्टॉरिक मध्ये सांगितलं. तसं माझ्या मते आपण आदराने त्यांचं नाव घेत आहे. स्वामी विवेकानंदांचे गुरु असं म्हटलं जातं की त्यांचं त्यांचं ज्ञान सगळं एक, त्यांनी शिष्याला शॉक लागला आणि त्यांना सगळं मिळालं. हे असं नाही. पण प्रभुपाद पण तिथलेच आहेत ना, डायरेक्ट सांगतात की जादूगारी नाही, ज्याप्रमाणे आध्यात्मिक गुरु एखाद्या जादूगारामुळे शिष्याला विद्युत शक्तीने भारित केल्याप्रमाणे आध्यात्मिक ज्ञानाने भारित करतो, तसं नाही. प्रामाणिक आध्यात्मिक गुरु हा शिष्याला सर्व काही वैदिक प्रमाणाच्या आधारावर विशद करून सांगतो. म्हणजे तो त्याला ज्ञान देतो. असं नाही की फक्त शॉक लागतो, तो काही वाचत नाही, श्रवण करत नाही वेदिकेचं. एक शिष्य केवळ बुद्धीने मिळवतो असं नाही, नम्रतेने पृच्छा करून आणि सेवाभावाने मिळवतो. तर हे ह्याच्यामध्ये रहस्य आहे. की बुद्धीची गोष्ट नाहीये, पण बुद्धीचा वापर करायचा नाही असं नाही, पण बुद्धीचा वापर नम्र भाव प्रकट करण्यासाठी करायचा, योग्यतेने प्रस्तुत करण्यासाठी करायचा, गुरूंच्या संतुष्टीसाठी करायचं. तर ती आध्यात्मिक बुद्धी, नाहीतर ती भौतिक बुद्धी, आणि ती भौतिक बुद्धीने त्रासच होतो जास्त. जसं हे म्हणतात ना, भक्तिविनोद ठाकूर म्हणतात की का जडेर प्रतिष्ठा मायार वैभव, भजने करे बाला. ही जडाची प्रतिष्ठा, जेणेकरून जड ज्ञानाची, त्याच्यामुळे खूप मोठे मोठे ज्ञान अर्जन केलेल्या लोकांची बुद्धी असते, पण ती खरी भजनामध्ये बाधाच आहे. कारण त्यांनी माणूस जास्तीत जास्त गर्वित होत जातो. तर इथे मुद्दा हा सांगितला आहे की काय म्हणताय इथे, की दोघेही आध्यात्मिक गुरु आणि शिष्य अधिकृत असावे. तर गुरु अधिकृत असणं ही एक गोष्ट झाली, आणि शिष्य अधिकृत असणं ही गोष्ट झाली, आणि हे दोन्हींचं मॅच व्हायला पाहिजे बरोबर, तर काहीतरी ट्रान्समिशन होऊ शकतं. कारण हे प्रभूजी भौतिक शिष्य ज्ञान नाही जे आपल्या बुद्धीद्वारे किंवा रिसर्चद्वारे किंवा संशोधनाद्वारे त्याच्या आवडीद्वारे नाही, तसं नाही. ही पूर्णपणे आध्यात्मिक गुरुच्या कृपेवर अवलंबून. मग कृपा कशी येते? त्याला संतुष्ट, जसं इथे परीक्षित राजावर त्यांची उत्सुकता बघून, त्यांची श्रद्धा बघून, त्यांचं ध्यान बघून, त्यांचे प्रश्न ऐकून सुखदेव गोस्वामी संतुष्ट झालेले आहेत. ही थोडी संतुष्टी आहे. तुम्ही पुढे बघाल, त्यांच्या प्रश्नांमुळे परीक्षित राजाची संतुष्टी वाढत जाते. कारण
ते जे वर्णन करतात ना, तर हे परीक्षित राजाची टेस्ट पण घेतात. 6व्या स्कंदामध्ये परीक्षित राजाची ती परीक्षा घेतात. ते एक प्रश्न विचारतात, उत्तर पूर्ण देत नाही, ते अर्धवट उत्तर देतात. किंवा हे सगळे पापी लोक, नरकात जाणारे लोक, त्यांचा उद्धार कसा होईल? उत्तर देतात परीक्षित. ती खरं परीक्षा घेत आहेत सुखदेव गोस्वामी, की अरे सगळ्यांनी काय केलं पाहिजे, प्रायश्चित केलं पाहिजे. पण परीक्षित राजा खुश नसतो. तो म्हणतो अरे हे तर हस्तिस्थानाप्रमाणे आहे. मग त्याला दुसऱ्या स्तराचं उत्तर देतात, तेही पूर्ण उत्तर नसतं, की ते ज्ञानाचं विमर्शन केलं पाहिजे. ते सुद्धा वेणुगुल्म विमानाला, तेव्हाही परीक्षित राजा खुश नसतो. मग ते खरं उत्तर देतात. केचित केवल या भक्त्या वासुदेव परायणः अगम द्वंद्वंतिका स्नेन निहारमिव भास्कर. तर तेव्हाही ही परीक्षेत उत्तीर्ण झाल्यामुळे शुद्धदेव गोस्वामी खुश होऊन त्यांना 6व्या स्कंदाचे रहस्य उलगडतात. शुद्ध भक्ती आणि मिश्र भक्तीमध्ये काय अंतर आहे? वास्तविकतेत अजामिळाची कथा सांगतात, वित्रासूर आणि इंद्राची कथा सांगतात. आणि सर्वात त्यांच्या आनंदाची पराकाष्ठा म्हणजे 10व्या स्कंदामध्ये होते. जेव्हा 2 वेळा 9व्या स्कंदाच्या अंतिम अध्यायामध्ये ही मोठी परीक्षा, तिथे कृष्णलीला 4 श्लोकात सांगून देतात की त्यांचा जन्म झाला, ते वृंदावनात गेले, तिथे असुरांना मारलं, मग मथुरेत आले, तिथे तिथे 17 वेळा जरासंधाला मारलं, त्याच्यानंतर द्वारकेत येऊन 16,108 विवाह केले आणि प्रभासला त्यांची लीला अंतिम झाली. 4 श्लोकामध्ये संपूर्ण कृष्ण लीलेला संपवून टाकतात. आणि ते बघत असतात की परीक्षित राजा जर का उत्सुक असेल तरच मी त्यांना सांगू. मग परीक्षित राजा प्रश्न करतो, अरे मला एवढं 4 श्लोकात सांगू नका, मला विस्तारने सांग. कृष्णलीला मला 90 अध्याय पाहिजे, विस्तारने सांग. जे मी विचार सर्वात सर्वात आनंदाची खोटीची गोष्ट परीक्षित राजांनी शुकदेव गोस्वामीला सर्वात आनंदात कधी केलं, जेव्हा त्याने आघासुराचा प्रसंग झाल्यानंतर एक प्रश्न विचारला. तुम्हाला कोणाला माहिती तो काय प्रश्न आहे? तुम्ही ऐकलंही असेल. त्या प्रश्नांमुळे शुकदेव गोस्वामी समाधीत गेले. एवढा आनंद झाला त्याला की अरे हा किती ध्यानपूर्वक ऐकतोय, किती उत्सुक आहे, किती त्याला रुची आहे. आघासूर वध झाल्यानंतर परीक्षित राजा एक प्रश्न करतात. काय प्रश्न करतात तो? तुम्ही कोणी ऐकला आहे? या प्रश्नांमुळे सर्व रहस्याचा उलगडा होतो. परीक्षित राजाला ते म्हणतात, अरे तू इतका उत्कृष्ट आहे, जसा स्त्री लंपट माणूस स्त्रीबद्दल ऐकण्यासाठी उत्सुक असतो, तसा तू ही कृष्णकथा तुला माहिती आहे, पण तरी तुला नवनवान अशी तुला प्रतीत हो. मी तुला सगळी रहस्याचा उलगडा करीन. ब्रूयु स्निग्धस्य शिष्यस्य गुरवो गुह्यम अप्युतो. तर कुठला प्रश्न आहे तो परीक्षित राजाचा? कोणाला सांगता येईल? आघासुराच्या वधानंतर म्हणे ऐकलाय तो प्रश्न. खूप सुंदर प्रश्न. म्हणाला प्रयत्न करायचा. हरे कृष्णा. प्रभूजी हा सांगू हा मी सांगू? हो सांगा ना माताजी. आघासुराच्या वधानंतर म्हणजे ब्रह्मविमोहन लीलेमध्ये ते मुलं वर्षभर ब्रह्मदेवाकडे होती ना, तर 1 वर्षाने सांगितली ती लीला, आघासुराची लीला. असा प्रश्न विचारला ना परीक्षित महाराजांनी. बिलकुल बिलकुल. किती, अरे आज लीला झाली तर आजच सांगायला पाहिजे, 1 वर्षानंतर का सांगितलं? कारण प्रत्येक दिवशी असुर लीला व्हायची, ती त्याच दिवशी सगळ्या ब्रजवासांना कळायची. आणि त्यांचं दुसरं कार्यच नाही, नुसतं श्रवण कीर्तन करतात ते लोक. आज काय केलं कृष्णाने, हेच चालायचं. तो प्रश्न विचारल्यामुळे 45 मिनिटं शुकदेव गोस्वामी समाधीत होते. ते पूर्ण ब्रह्मविमोहन लीलेच्या स्मरणात गेले. कृष्णाच्या वृंदावनाचं दर्शन झालं त्यांना, जे ब्रह्माजींना दिलं. त्या स्मरणातून मग वेद व्यास आणि नारदमुनी यांनी जोरदार कीर्तन केलं, म्हणून ते समाधीतून बाहेर आले. आणि मग ते एवढे खुश झाले परीक्षित राजावर, ते म्हणे, अरे सतामयम सारभताम निसर्गो तदर्थवाणी श्रुतिचेतसाम प्रतिक्षणम नव्यवद अच्युतस्य स्त्रिया विटानाम इव साधुवात.
हे मी तुम्हाला आधी सांगितलं की अरे तुला एवढं नवनवीन कथा वाटते, तर मी तुला सगळं रहस्य उलगडतो. आणि तिथे ती ब्रह्मविमोहन लीला, ती लीला एवढी उत्कृष्ट लीला आहे, आपले सुपर फाउंडर आचार्यांची लीला आहे आणि खूप सुंदर लीला आहे, जिथे वृंदावन प्राकट्य होत. तर हे आहे म्हणजे या गुरुच्या कृपेमुळे. आणि गुरु कृपा कधी करतात, जेव्हा त्यांना आपण संतुष्ट करतो आपल्या श्रवण कीर्तनाने, आपल्या सेवेने, आपल्या उत्सुकतेने, आपल्या श्रद्धेने, आपल्या सेवाभावाने. त्यानंतर केवळ आध्यात्मिक विज्ञानाच्या विद्यार्थ्याला आपोआप ज्ञान प्रकट होतं. कारण काय, गुरु इच्छा करतात. जसं ईश्वरपुरींनी त्यांच्या गुरूंची सेवा केली, जेव्हा ते अंतिम काही क्षण तेव्हा ते कृष्णलीला सांगायचे आणि अत्यंत नम्र सेवा केली, तेव्हा ते काय म्हटले ईश्वरपुरींना, कृष्णेरमती असतो वास. ते सर्वात मोठी गोष्ट. तर हे आपण आपल्या गुरुजना किंवा गुरूंकडे आपण त्यांना संतुष्ट केलं, तर ते आपलं सर्वात महत्वाचं हे. नाहीतर आपण कितीही अध्ययन आणि श्रवण कीर्तन आणि केलं, कितीही बुद्धी असो, तरी काहीही होऊ शकत नाही. का? कारण आध्यात्मिक शिष्य अधिकृत असला पाहिजे. आणि शिष्य अधिकृत कधी होतो, जेव्हा तो नम्रतेने पृच्छ आणि सेवाभाव मिळवतो. आणि कशामध्ये, जेव्हा गुरु त्याला सर्व काही वैदिक प्रमाणाच्या आधारावर विशद करून सांगतात, तेव्हा म्हणजे तो श्रवण करतो आणि ते ग्रहण करायचा प्रयत्न करतो. म्हणजे काय, प्रणिपात, परिप्रश्न आणि सेवा, या 3 गोष्टी, तेव्हा अधिकृत शिष्य होतो. हे पहिली गोष्ट आहे. इथे इथे प्रभुपाद म्हणतात पुढे, आता प्रामाणिक भक्त कसे आपण असं प्रामाणिक बनवू शकतो यांच्यासारखे, ते प्रभुपाद सांगतात. भगवंताचा भक्त होऊन मनुष्य सर्व आध्यात्मिक गोष्टींनी परिपूर्ण युक्त होतो, असा दृढ विश्वास असणारा मनुष्य म्हणजे कृष्ण भक्त. कृष्ण भक्त म्हणजे कोण, ज्याचा दृढ विश्वास असतो. श्रद्धा शब्द विश्वास कहे, सुदृढ निश्चय, कृष्ण भक्ती कळले सर्व कर्म करत आहे. तेच प्रभुपाद सांगतात की खरा भक्त काय, त्याचा पूर्णपणे कृष्णावर दृढ विश्वास आहे. आणि ही दृढ विश्वास प्राप्त करणे, हे कसं प्राप्त करायचं ते पुढे सांगतात. ही शिकवण स्वतः भगवंतांनी गीतेमध्ये पण दिली आहे की भगवंत सर्व काही आहेत आणि सर्व तो भावे त्यांना शरण. अहम सर्वस्य प्रभो मत्तः सर्वं प्रवर्तते इत्यादी. आणि काय, सर्व धर्मान परित्यज्य. भगवान श्रीकृष्णांवरचा हा अढळ विश्वास मनुष्याला भागवताचा विद्यार्थी होण्यास पात्र ठरवतो. आणि तो शुकदेव गोस्वामी सारख्या भक्तावर जो भागवताचे श्रवण करतो, तो महाराज परीक्षितांप्रमाणे अंती निश्चितपणे पूर्णत्व प्राप्त करतो. भागवताचे कथन करून स्वतः, हे सगळं तर निगेटिव्ह झालं पुढचं. तर हे सांगायचं महत्वाचं आहे की बा आपल्याला भागवताचा विद्यार्थी व्हायचा असेल, तर आपल्याला असा दृढ विश्वास आला पाहिजे. ह्या दृढ विश्वासाने आपण जेव्हा श्रवण करू भागवताला, तेव्हा ते वेगळंच प्रतीत होणार आहे, हे सांगण्याचं तात्पर्य. नाहीतर हजारो लोक, जसं पुढे प्रभुपाद सांगतायत ना, उदरनिर्वाह चालवणारे व्यावसायिक डायरेक्ट 10व्या अध्यात्मिक वृंदावनांचा किती कथा होता, बाकी ठिकाणी किती भागवत कथा होता, पण हा पूर्ण विश्वास नसतो. उदरनिर्वाहासाठी किंवा काही सेंटिमेंटल कथा सांगतात, पण नियम वगैरे काहीच नसतात. फक्त ते येऊन कथेमध्ये रडतात आणि नंतर टीव्ही बघताना पण रडतात. त्याच्यामुळे त्यांचं काही म्हणजे विधीचं काही पालन न करता नुसती कथा ऐकून काहीही होणार नाही. तेच प्रभुपाद सांगतात, भागवताचे कथन करून स्वतःचा उदरनिर्वाह करणारे व्यावसायिक कथाकार हा आणि 7 दिवसीय भागवत कथनावर श्रवणाची त्याची श्रद्धा आहे असा ढोंगी भक्त, हे दोघही मध्ये प्रॉब्लेम आहे. हे शुकदेव गोस्वामी आणि परीक्षित महाराजापासून भिन्न आहे. तर कुठलीही भागवत कथा ऐकून हे होणार नाही. दोघांना अधिकृत असलं पाहिजे. आणि त्यांचा भाव, अधिकृतता म्हणजे बाह्य नाही, त्याच्या हृदयाचा भाव.
आणि हृदयामधलाच भाव महत्वाचा असण्याची नीव आहे ती श्रद्धा, दृढ श्रद्धा. आणि ती दृढ श्रद्धा कशी, दृढ श्रद्धा निर्माण होते साधू संग, त्यांच्या श्रवण, त्यांची शुश्रूषा केल्यामुळे. तर आपण भागवताचा विद्यार्थी होऊ. आणि जेव्हा भागवताचा विद्यार्थी होऊ तेव्हा आपण नक्की पूर्णत्वाची प्राप्ती करू. कधी, जेव्हा भागवताचा विद्यार्थी होऊन परीक्षितांप्रमाणे आपण शुद्धदेव गोस्वामींच्या परंपरेमध्ये भागवताचं श्रवण करू तेव्हा, असं ते सांगतात. हे एक सप्ताह ऐकून असं नाही. त्याच्यामुळे हे महत्वाचं आहे. इथे इथे खूप शील व्यासदेवांनी शुद्धदेव गोस्वामींना भागवत जन्म पूर्णपणे जे भागवत जे सांगितलं ते शुद्धदेव गोस्वामींनी पण सांगितलं, असं ते म्हणतात. आणि मग पुढे प्रभुपाद सांगतायत की महापुरुषिको भवा. महापुरुष कोण आहे, तर प्रभुपाद 11व्या स्कंदातले 2 श्लोक उद्धृत करतात. कसे हे महापुरुष चैतन्य महाप्रभू आहे. ध्येयम सदा परिभवग्न अभिष्ट दोहम इत्यादी. तर महाप्रभूंच्या अवतीर्ण झाल्यामुळे खरं भागवत पूर्णपणे प्रकट झालं. कारण भागवत कोण आहे, कृष्ण. पण भागवतामध्ये जी तथ्य दिलेली आहेत ती पूर्णपणे प्रकट कुठे झालेली आहे, कृष्ण तत्व, भक्ती तत्व, रस तत्व आर, भाव तत्व, लीला तत्व, रस तत्व आर, असं चैतन्य चरितामृत मध्ये वर्णन आहे की कृष्ण भावनामृत म्हणजे ही 6 तत्वे जाणणे. कृष्ण तत्व, भक्ती तत्व, प्रेम तत्व आर, भाव तत्व, लीला तत्व, रस तत्व, ह्या 6 तत्वांना जाणणे म्हणजे कृष्ण भावनामृत, असं चैतन्य चरितामृत मध्ये आहे. आणि तिथे वर्णन आहे की चैतन्य महाप्रभू प्रकट होऊन त्यांनी ही 6 तत्व निरूपण केली. त्याच्यामुळे चैतन्य महाप्रभूंच्या अनुयायी पूर्णपणे भागवताला ग्रहण करू शकतात. म्हणून महापुरुष कोण आहेत, हे चैतन्य महाप्रभू, आणि त्यांनी पूर्ण भागवताला प्रकट केले. म्हणून आपण असं अधिकृत भागवताचा विद्यार्थी बनायचा प्रयत्न करायचा. कसं, दृढ श्रद्धा कृष्णावर आणि ध्यानपूर्वक आणि आदरपूर्वक प्रामाणिक वक्त्याकडून श्रवण करणे, हेच. तर हे आहे, हे या 2 श्लोकाचा अर्थ पुढे सांगतात. पुढे त्याच्यानंतर ते सांगतात की कोण प्रामाणिक भक्त असा कसा बनवू शकतो. हे खूप चांगला शब्द. प्रभूजी 6 तत्व थोडं रिपीट करा ना. काय, हे जे 6 तत्व श्लोक तुम्ही श्लोक सांगितले, श्लोकच दाखवते तुम्ही. कारण काय, प्रत्यक्ष श्लोक असेल तर हे आहे आधी लिहिलं माझं. ते उघडत आहे तर मी पुढचं सांगतो आणि पुन्हा याच्या इकडे. जो कोणी प्रामाणिक कथाकाराकडून त्याचे ध्यानपूर्वक श्रवण करतो तो निश्चितच मुक्ती प्रदान करणाऱ्या भगवंतांचा निष्ठापूर्वक भक्त होतो. भागवत श्रवण करण्याबाबत महाराज परीक्षिता एवढा एकाग्र तिथे कोणी नव्हता आणि भागवत कथन करण्यास शुद्धदेव गोस्वामींका योग्य असा कथाकार आहे. म्हणून आदर्श कथाकार आणि आदर्श श्रोता अशी शुद्धदेव गोस्वामी आणि परीक्षित महाराज यांचे अनुसरण जो करील त्याला निस्संदिग्धपणे त्याच्याप्रमाणेच मुक्ती मिळेल. तर हे आहे आपल्याला भगवंताचा निष्ठावान भक्त कसा होता येईल, जेव्हा भागवताचं प्रामाणिक कथा काढून ध्यानपूर्वक श्रवण करेल तेव्हा. तर हे आहे, प्रभुपाद म्हणतात की सिन्सिअर डिवोटी ऑफ द लॉर्ड. हे कधी बनू शकतो, जेव्हा आपण भागवताचं श्रवण करू शकतो. तर हे आहे महापुरुष. आणि शेवटी प्रभुपाद सांगतात की हे पूर्ण भागवतम जे आहे ते 12चे 12 स्कंद खरं हे वेदव्यासांनी लिहिले आणि शुद्धदेव गोस्वामींनी सांगितले. शेवटचं म्हणून ज्या भगवंतामध्ये खरोखरी रुची असेल त्याने येथील काही भाग आणि तेथील काही भाग असं श्रवण करून त्याच्याशी खेळू नये. तर अंबरीश महाराज किंवा परीक्षित महाराज यांच्यासारख्या श्रेष्ठ राजर्षींच्या पावलावर पाऊल ठेवावे आणि शुकदेव गोस्वामींच्या अधिकृत प्रतिनिधी असलेल्या व्यक्तीकडून श्रवण करा.
म्हणजे पुन्हा आपण सिस्टमॅटिक, जसं आपण सुरुवातीच्या पहिल्या सत्रामध्ये ऐकलं की सुखदेव गोस्वामींनी एक विधिवत श्रवण करायला सांगितलं, तसं आपण करायचं. आज हा सेक्शन, उद्या तो सेक्शन, परवा तो सेक्शन, चांगला आहे. पण सुखदेव गोस्वामींनी तसं सांगितलेलं नाही. ते आपण आज काही इकडे, उद्या तिकडे, असं नाही. असं खेळायचं नाही, असं प्रभुपाद म्हणणं. मस्ट नॉट प्ले विथ दिस, हेडिंग धिस पोर्शन अँड दॅट पोर्शन. नाही, हे आहेच एवढं मोठं, आपलं आयुष्य एवढं छोटं, आणि सुखदेव गोस्वामींना मेहनत करावी लागली ऐकण्यासाठी, तर मग आपलं काय कौतुक आहे. म्हणून आपण सिस्टमॅटिकली विधिवत ला प्रस्तुत व्हायला पाहिजे, असं प्रभुपाद आपल्याला सांगतात. आणि तसं विधिवत होणं म्हणजे सुखदेव गोस्वामी सारख्या अधिकृत प्रतिनिधी असलेल्या व्यक्तीकडून श्रवण करावं, कारण ते सुद्धा त्याच विधीचं प्रतिपादन करणार आहे. दुसरा कुठलाही विधी ते सांगणार नाही, कारण ते अधिकृत प्रतिनिधी आहे. तर असं प्रभुपाद सांगत होते. तो श्लोक तुम्हाला बघायचा, श्लोक दाखव. तर आता पुढच्या श्लोकामध्ये ते निर्णय देतात की आता ठीक आहे बा, मला मान्य आहे की ही भक्ती हे सर्वोत्कृष्ट, म्हणजे श्रोतव्य, श्रवण, कीर्तन, स्मरण आणि हरींचं पूजन हे सर्वोत्कृष्ट हेच काय आहे, कर्तव्य, म्हणजे श्रवण, कीर्तन, स्मरण, पूजन आदी योग्य आहे. पण ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं साधन कोणतं, असा प्रश्न येऊ शकतो. त्याच्या उत्तरामध्ये पुढचा महत्वाचा श्लोकाचं वर्णन करतात. आणि ह्या श्लोकाचं खूप मोठं तात्पर्य आहे प्रभुपादांचं. तर हा श्लोक तुम्हाला पहिले चैतन्य चरितामृत आदि लीला, सॉरी, मध्य लीलेमध्ये कृष्ण तत्व, भक्ती तत्व, प्रेम तत्व सार, भाव तत्व, रस तत्व, लीला तत्व आर. कृष्ण भावनामृत म्हणजे कृष्ण तत्व, भक्ती तत्व, प्रेम तत्व, भाव तत्व आणि रस तत्व आणि लीला तत्व समजणे, हे होय, असं त्याचं भाषांतर. आणि हेच मी तुम्हाला सांगत होतो की श्री भागवत तत्व रस करीला प्रचारे, कृष्णतुल्य भागवत जानाईला संसारे. चैतन्य महाप्रभू मी प्रकट होऊन सगळ्या जगताला दाखवलं की भगवान श्रीकृष्णाहून भागवत कृष्णतुल्य भागवत आहे. हे सगळ्यांना जानाईला, म्हणजे याचा सगळ्यांना समजवलं ते कसं आहे. कारण श्री भागवत तत्व रस करीला प्रचार आहे, त्यांनी भागवतातला रसाचा प्रचार केला. तर हे महाप्रभूंमुळेच हे पूर्ण भागवत, खरं म्हटलं तर पूर्णपणे भागवताचं अवतीर्ण सुरुवात झाली जेव्हा वेदव्यासांनी ते लिहिलं. दॅट इज ते भागवताचं प्राकटीकरणाची सुरुवात. आणि ते पूर्ण प्रकट झालं जेव्हा महाप्रभूंनी येऊन त्याचं वर्णन केलं आणि ते स्वतः जगून त्यांनी लीला दाखवली. तर असं पूर्ण भागवत प्रकट झालं. म्हणून हे 2 श्लोक प्रभुपाद उद्धृत करतायत, त्याचं भाषांतरही देत नाही, पण ते महाप्रभू आहे. महाप्रभू हे महापौरुषिक आहे असं. तर जसं मी सांगितलं, तर हा श्लोक होता म्हणता. पुढचा श्लोक आहे की ह्यामधली सर्वात महत्वपूर्ण विधी कुठला, श्रवण, कीर्तन, स्मरण, पूजन याच्यामधला. तर कीर्तन हे सर्वात महत्वाचं.
नाम रूप गुण लीला परिकर कीर्तन, त्याच्यामधलं सर्वात महत्वाचं कीर्तन कोणतं? तर नाम कीर्तन. तर हा सिद्धांत पुढच्या श्लोकामध्ये प्रस्तुत केला. एतन्निर्विद्यमानानाम् इच्छताम कुतो भयं योगिनां नपनिर्णीतं हरेर्नामानुकीर्तनम्. भाषांतर वाचा. वाचू प्रभूजी. हो वाचा. हे राजन, महाजनांनी महानाधिकारी पुरुष घालून दिलेल्या मार्गाचे अनुसरण करून भगवंतांच्या पवित्र नामांचे निरंतर कीर्तन करणे हा सर्वांसाठीच निस्संदिग्ध आणि निर्भय असा यशाचा मार्ग आहे. सर्व प्रकारच्या भौतिक इच्छांपासून मुक्त झालेले, सर्व भौतिक सुखोपभोगाची इच्छा असणारे आणि दिव्य ज्ञानाच्या बळावर जे आत्मसंतुष्ट झाले आहेत, अशा सर्वांसाठीही हा यशाचा मार्ग आहे. तर याचा अर्थ असा की बघा, तीन प्रकारचे लोक इथे सांगितले. पहिलं निर्विद्यमानानाम इच्छताम अकुतो, योगिना. त्याच्यासाठी निर्णितम म्हणजे काय? ज्याचा निर्णय ऑलरेडी केलेला आहे, त्याचं प्रमाण द्यायची मला गरज नाही. सगळ्या महापुरुषांनी निर्णय करून सांगितलेलं आहे की भाई हरिनाम कीर्तन हे सर्व प्रकारच्या लोकांचं. कुठले कुठले लोक? निर्विद्यमान. निर्विद्यमान म्हणजे भौतिक इच्छापासून अनासक्त झाले, निर्विद्य. तावत कर्माणि कुर्वीत न निर्विद्येत यावत, म्हणजे जिथपर्यंत ते अनासक्त होत नाही तिथपर्यंत कर्म करावं. हे निर्विद्यमान लोक आहे. त्यांच्यासाठी इच्छता म्हणजे ज्यांच्या खूप भौतिक इच्छा आहे, सुखभोगांची इच्छा आहे, त्यासाठी. आणि योग म्हणजे आत्मसंतुष्ट असलेले लोक. या सगळ्यांसाठी अकुतः भयम, सर्व संशय आणि सर्व भय. सर्व भयामधलं सर्वात मोठं भय असतं संशयाचं भय, की माझं काय होईल. भगवंत सांगतात की अज्ञ अशब्द दानस्य संशय आत्मा विनश्य नायम लोकोस्ती न परो न सुखम संशयात्मा. तर ज्या माणसाला संशय असतो तो सर्वात दुःखी. तर सर्व भय आणि सर्व संशय दूर करण्यासाठी कुठला मार्ग आहे? अरे नामाचं अनुकीर्तन. नामाचं अनुकीर्तन हे वेगवेगळे, आणि हे कोणी निर्णित केलेलं आहे? महान अधिकारी पुरुषांनी हे निर्णय केलेला आहे. त्याचं हे मागण्याची गरज नाही. काय म्हणतात त्याला? प्रमाण. आणि निर्णय दिलेला आहे ना. तर असा या श्लोकाचा अर्थ आहे. तिथे अनुकीर्तन या शब्दाचा अर्थ चक्रवर्ती ठाकूर सांगतात की आपल्या यथाशक्तीनुसार नामकीर्तन करणे. अनुकीर्तन म्हणजे आपल्या भक्तीच्या स्तरानुसार नामकीर्तन करणे. आणि अनु म्हणजे निरंतर करणे. दोन्ही अर्थ होऊ शकतात. कारण वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत ना, त्यांचे अधिकार वेगवेगळे आहेत. त्यांच्यामध्ये भक्ती मिश्र आहे, पण त्याचे प्रत्येकाचे अधिकार वेगवेगळे आहेत. त्याच्यामुळे ते नामकीर्तन करून वेगवेगळी फळं प्राप्त करणार. इच्छतांच्या इच्छा पूर्ण होतील. जसं अकाम सर्व काम व मोक्ष काम उदाहरण, त्या श्लोकासारखाच हा श्लोक आहे. फक्त इथे नामकीर्तनाचं श्रेष्ठत्व इथे प्रकट केलेलं आहे. असा हा संदिग्ध आणि निर्भय मार्ग आहे, निसंदिग्ध. तर इथे प्रभुपाद खूप मोठं तात्पर्य देतात नाम संकीर्तनाचं महत्व आणि त्याचं क्वालिटी, म्हणजे त्याची गुणवत्ता कसली असली पाहिजे त्याच्यावर ते भर देतं की हे अपराधरहित नामकीर्तन आहे. ते अपराधाचं पूर्ण वर्णन. पूर्वीच्या श्लोकात मुकुंदाबद्दल आसक्ती प्राप्त करण्याच्या आवश्यकतेचे प्रतिपादन करण्यात आले आहे. महापौरुषिको भगवान. वेगळ्या इच्छित गोष्टीत यश मिळवण्यासाठी इच्छा करणारे अनेक प्रकारचे लोक आहेत. काही इच्छताम, हे इच्छताम झाले, हे झाले अध्यात्मवादी, आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत भगवत भक्त. तर बघा, हे आता हे आहेत इच्छताम लोक बरं का, भौतिक सुखभोगाची इच्छा असणारे इच्छताम. निर्विद्यमान म्हणजे हे अध्यात्मवादी,
सुखभोगांचे पूर्णपणे कळलेले आहेत त्याचे, म्हणून ते भ्रामक जीवनापासून अलिप्त असतात, आत्मसाक्षात ते आत्मसंतुष्ट असतात. पण ह्या दोघांपेक्षा श्रेष्ठ कोण आहे? ते आहे भगवंताचे भक्त, ज्यांना भौतिक जगाचे भोग पण नको, इच्छाताम पण नाही, पण त्यातून बाहेर पडण्याची इच्छाही नसते. ते केवळ भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतात. दुसऱ्या शब्दात भक्तांना स्वतःच्या तृप्तीसाठी कोणतीही गोष्ट करायची इच्छा नसते. तर हे झाले भक्त. आणि ते आत्मसंतुष्टही नसतात ते म्हणते. का? कारण त्यांना भगवंताच्या संतोषाची इच्छा असते. त्याच्यामुळे ते भगवंत त्यांना वेगवेगळ्या इच्छा सेवेच्या देतात आणि ते करत राहतात. भगवंताची इच्छा असेल तर सर्वात भौतिक सुखसोयी पण शिकवतात, जसं युधिष्ठिर महाराज, अमरीश महाराज, प्रल्हाद महाराज, ध्रुव महाराज. भगवंताची इच्छा नसेल तर मोक्ष सहित सर्व सुखसोयींचा त्याग करतात, जसं आधीचे सुदामा आणि नंतरचे सुदामा. तर दोन्ही कोलावेच्या श्रीधर किंवा इतर कोण ते आत्मसंतुष्टही नसतात, कारण भगवंताची संतोषाची. तर हे झाले भक्ताची श्रेष्ठता. पुढे ते सांगतात की अपराध रहित ह्या भगवान नाम कीर्तनाची शिफारस केली. ही इज रेकमेंडिंग हरेर नाम कीर्तन. पण ते कसं, त्याची गुणवत्ता असली पाहिजे. अपराध रहित होऊन केलेल्या दिव्य नामाच्या श्रवण कीर्तनाने मनुष्याच्या दिव्य रूपाशी परिचित होत, भगवंताच्या दिव्य रूपाशी परिचित होत, आणि नंतर भगवंताची गुणा, लीला इत्यादीच्या दिव्य स्वरूपाची क्रमशः परिचित होत. तर हा एक सिद्धांत आहे, विधी आहे, ज्याच्यामध्ये भगवंताचा उलगडा होतो, साक्षात्कार होतो. की जेव्हा अपराध रहित नाम, त्याच्यापासून रूप, आणि त्याच्यापासून गुण, आणि मग लीला, नाम रूप गुण लीला, असं त्याचं क्रमशः परिचित होतं. पण हे कधी होऊ शकतं? जेव्हा प्रामाणिक व्यक्तीकडून आपण हे हरिनाम श्रवण करू तेव्हा. कारण तो माणूस हे नाम रूप गुण लीलेमध्ये पूर्णपणे आविष्ट आहे, जे आहे गुरु. ते जेव्हा उच्चारण करतात आपल्या कानामध्ये किंवा नाम आपल्याला देतात, त्याच्यामध्ये शक्ती असते. अधिकारी व्यक्तीकडून ऐकणे हे खूप महत्वाचं आहे, असं नाही की कुठेही आहे. म्हणूनच परंपरेमध्ये आलेल्या नाम आणि मंत्र ग्रहण करा, आणि क्रमशः हा साक्षात्कार होतो, असं प्रभुपाद सांगतो. उत्तरोत्तर भगवंताच्या यशाचे कीर्तन करण्याची प्रगती स्थिती प्राप्त होत. आणि या प्रक्रियेची शिफारस फक्त भक्तीसाठी, भक्तांसाठी नाहीये, विषयासक्त असलेल्यांसाठी देखील आहे. ते सुद्धा ह्या मार्गाला घेऊ शकतात. शुकदेव गोस्वामींच्या मते हा मार्ग, यश मिळवण्याचा मार्ग सुस्थापित आहे. त्यांचा निष्कर्ष नाही आहे इतर पूर्व आचार्यांचा निर्णितम, म्हणून अधिक प्रमाणाची गरज नाही. निर्णितम शब्दाची व्याख्या करा. आणि मग प्रभुपाद जीव गोस्वामींचं हे खूप मोठं तात्पर्य आहे. मी वाचायचा प्रयत्न केला पण वाचू नाही शकतो. एवढं मोठं तात्पर्य आहे, त्याच्यातला काही भाग प्रभुपाद सांगतो इथे. पूर्ण 10 प्रकारचे नाम अपराध, त्याचं महत्व काय इत्यादी. पण ते सगळं जीव गोस्वामी पद्मपुराणात सांगतात की काय, की कोणी भगवंतावर अपराध करेल ना, तर भगवंताचं शरण जाऊन ते अपराध दूर होऊ शकत, पापातूनही मुक्त होतो माणूस. पण जर का पवित्र नामचा आशयाने भगवंताच्या चरणी केलेल्या अपराधापासून मुक्तता मिळते. बघा, कोणीही कुठल्याही स्तरावर असेल तर तो भगवंताचं शरण जातो, सर्व धर्मांपरित्याग, तर पापापासून मुक्त होतो. पवित्र हरिनामाच्या आशयाने भगवंताच्या चरणी केलेल्या अपराधांपासून पण मुक्तता होऊ शकते. पण पवित्र नामाच्या चरणापती अपराध केला तर त्या अपराधापासून कोणीही स्वतःचे रक्षण करू शकत नाही. म्हणून नाम अपराध हे थांबवणं हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आणि त्या नाम अपराध मधला सर्वात मोठा अपराध कुठला? तो आहे वैष्णव अपराध किंवा गुरु अपराध. हरिस्थाने अपराधे तारे हरिनाम, तोमस्थाने अपराधे नाही परित्राण. गंगार पारश होईल पाश्चात्य पावन, दर्शने पवित्र करू ए तुम्हारा गुण. वैष्णव अपराध हा नाम अपराधामधला सर्वात मोठा अपराध आहे, तिसरा किंवा पहिला. तर ते 10 अपराधांचं वर्णन करतात पुढे.
जे केले नाही पाहिजे. तर ते आपण वाचणार नाही आहोत, ते रोज आपण चिंतन केलं पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य असं की तुम्ही 10 अपराधांचा विचार केला तर तुम्हाला असं दिसेल की त्याचे आपण 3 भाग किंवा 2-3 भाग केले तर त्याचा असा आहे की मिसअंडरस्टँडिंग द ग्लोरीज ऑफ होली नेम. म्हणजे आपण हरिभक्ती आणि हरिनामाचे गुणगान जे आहे त्याला आपण समजू शकत नाही, त्याला आपण ओव्हर एक्झॅजरेशन इमॅजिनेशन मान, ही पहिली गोष्ट. किंवा म्हणजे मिसअंडरस्टँडिंग लॉर्ड म्हणजे देवी देवतांना एकत्र मान. म्हणजे बरेचसे अपराध जे आहेत ते एक आहे मिसअंडरस्टँडिंग मुळे, आपलं तात्विक समज बरोबर नाही म्हणून. काही अपराध आहे मिस ऍडमिनिस्ट्रेशनमुळे, म्हणजे की आपण हे नाम अश्रद्धाळू व्यक्तीला देतो. आणि मिस डिलिंगमुळे म्हणजे गुरु देवता यांच्याबद्दल चुकीचा व्यवहार, अपराधयुक्त व्यवहार इत्यादी. तर असे हे अपराध आहेत. हे 10 अपराध ते सांगतात. आणि त्याच्यातला 7वा म्हणजे खूप डेंजर आहे. तर याचं वर्णन करताना खरं म्हणतात तर म्हणजे विस्ताराने वर्णन करू शकतो, पण आपल्याला त्याचा वेळ नाही, ते तुम्ही वाचू शकता. पण इथे ते आपल्याला एक बॅरोमीटर टेस्ट देत आहे. जर का आपण अपराधरहित जप करत असू तर आपल्याला कसं कळेल की मी अपराधरहित करतो की नाही, त्याचं बॅरोमीटर सांगा. जप करणाऱ्या व्यक्तीला हरिनामाचा जप करण्याच्या परिणामाची अनुभूती ही मिथ्या अहंकारापासून मुक्तेच्या रूपात होते. स्वतःला संपूर्ण जगताचा भोगता समजणे आणि जगातील सर्व गोष्टी केवळ आपल्या भोगासाठी आहेत असं समजणे, यातून मिथ्या अहंकार प्रदर्शित होतो. तर हा स्थूल रूपात असू शकतो, सूक्ष्म रूपात असू शकतो, अतिसूक्ष्म रूपात असू शकतो. पूजा, लाभ आणि प्रतिष्ठा. आणि स्थूल रूप संपूर्ण भौतिक जगत हे मी आणि माझे या मिथ्या अहंकाराच्या संकल्पनेखाली कार्य करीत आहे. परंतु हरिनामाच्या जपाचा वास्तविक परिणाम म्हणजे अशा गैरसमजापासून मुक्त होणे. तर हे एक बॅरोमीटर आहे जे आपण आपल्या काखेत ठेवून आपण बघू शकतो किती मी आणि माझं मैं आपण असं करतो आपल्या विचारामध्ये, आपल्या बोलीमध्ये आणि आपल्या क्रियांमध्ये. ते आहे त्या हरिनामाच्या परिणामाची खरी अनुभूती. तर आता हे सगळं ऐकल्यानंतर परीक्षित म्हणतील की अरे रे, माझे आयुष्य तर खूप थोडंच उरलंय. तुम्ही बऱ्याच वेळ म्हणजे निर्विशेष समाधीमध्ये होते, मग परत येऊन भागवत तुम्ही ऐकलं आणि मग त्याचं अध्ययन केलं, पण मला तर काहीच वेळ नाही ना, मग मी कुठली साधना करावी, असं परीक्षित राजाच्या मनामध्ये येऊ. म्हणून त्याला उत्तर देत आहे शुद्धदेव गोस्वामी की अशी तुम्ही चिंता करू नका. हे 3 श्लोकात त्यांनी सांगितले की परीक्षित राजा तू चिंता करू नकोस, तुझ्याकडे कमी वेळ आहे असं नाही. किम प्रमत्तस्य बहुभिः परोक्षैर्नैरिह वरम मुहूर्तम विदितम घटते श्रेयसे यतः. वाचा कोणती. हरे कृष्णा. या जगात वर्षानुवर्षे अनुभव न मिळवता व्यर्थ गेलेल्या प्रदीर्घ आयुष्याचा काय उपयोग आहे. पूर्ण जाणीवेने जगलेला एक क्षणही त्यापेक्षा मोलाचा आहे, कारण असा हा क्षण मनुष्याला त्याच्या परमश्रेयाच्या शोधास चालना देणारा आहे. हरे कृष्ण. तर आपण किती वर्ष जगतो पेक्षा कशासाठी जगतो, काय उद्देशाने जगतो हे महत्वाचं आहे. हे त्याचं सार आहे या श्लोकात. तर प्रभुपाद इथे सुद्धा जीव गोस्वामीचं तात्पर्य इथेही आणतात, कारण ही खूप मोठी मोठी तात्पर्य आहेत. तर 7 दिवसाचे आयुष्य उरलेल्या राजाला प्रोत्साहित करण्यासाठी शुद्धदेव गोस्वामींनी निक्षून सांगितले की जीवनाच्या वास्तविक समस्याविषयी काही जाणून न घेता शेकडो वर्ष जगण्यात काय उपयोग आहे. त्यापेक्षा सर्वोच्च हित करून जाणवण्याने जगणार एक क्षणही चांगला आहे असं ते म्हणून. मुहूर्तम विदितम, आणि ते पुढे उदाहरण देणार आहे. खटवांग नावाचे राजाकडे तेवढाच वेळ, तुम्हाला तर 7 दिवस आहे असं ते म्हणतो. म्हणून आपण हे जाणलं पाहिजे की हा जप जो आहे तो गुणवत्तेने केला.
आध्यात्मिक पूर्णत्व प्राप्त करण्याची इच्छा ठेवून हा जो जप आहे तो अत्यंत सावधानपूर्वक अपराधरहित करण्याचा प्रयत्न केला. मग त्या अपराधांवर अजून प्रकाश टाकतात प्रभुपाद. आणि त्याच्यातला मी जसं सांगितलं 10 अपराधांमधला सर्वात डेंजरस आहे तो आहे वैष्णव अपराध, गुरु अपराध. त्याचंच इथे वर्णन करतात. पहिला जो अपराध आहे तोच, मनुष्याने भगवत भक्ताची निंदा करू नये किंवा भक्ताची मानहानी करणाऱ्या लोकांकडून भक्ताची ऐकूही नाही निंदा. भक्ताने अशा निंदकाची जिव्हा छाटून त्याला निंदेला प्रतिबंध घालावा. असे करणे शक्य नसल्यास भगवत भक्तांची निंदा ऐकण्यापेक्षा आत्महत्या करावी. निष्कर्ष हा आहे की भगवत भक्तांची निंदा ऐकू नये किंवा अशी निंदा घडण्यास वावही देऊ नये. तर हे फार महत्वाचं सिद्धांत आहे ज्याच्यावर आपण ज्याची गंभीरता समजली पाहिजे. म्हणून प्रभुपाद विस्तारपूर्वक इथे सांगत आहे. म्हणून आपण भगवंताच्या गुणगानामध्ये आपलं आयुष्य घालवायचं. ते क्रियाद्वारा असो किंवा शब्दाद्वारे असो किंवा चिंतनाद्वारे असो किंवा उदाहरण प्रस्तुत करून असो. यास्तव कोणीही अपराध न करता भगवंताचे स्तुतिगान करण्यासाठी आपल्या जीवनाचा उपयोग करा. कीर्तनीय सदा आहे किंवा अशा कार्यात गेलेल्या क्षणभर जीवनाची तुलना ही आध्यात्मिक प्रगती न करता सहस्त्र वर्ष जगणाऱ्या वृक्षांच्या आणि अन्य जीवांच्या प्रदीर्घ काळासाठी अज्ञानात जगलेल्या जीवनाशी करता येणार नाही. तर पुढे उदाहरण देतात की अरे तुम्ही मुहूर्ताचं सांगताय तसं काही खरं आहे का? अरे आहे ना. खट्वांग नाम राजर्षी ज्ञातव्यत्तम इहायुषः मुहूर्तात् सर्वमत्सृज्य गतवानभयं हरिं. भाषण. हरे कृष्ण. दंडोत प्रणाम. प्रणाम तो. राजर्षी खट्वांग महाराज यांना त्यांची आयु मर्यादा केवळ एक क्षणच आहे असे सांगितल्यानंतर त्यांनी तत्काळ स्वतःला सर्व भौतिक कार्यातून मुक्त केले आणि परमरक्षक अशा भगवंतांचा आश्रय घेतला. तर इथे प्रभुपाद सांगताय खट्वांग नावाचा राजा, त्याला त्याची कहाणी आहे पूर्ण की देवी देवतांनी त्यांना मदतीसाठी बोलवलं होतं. तर ते गेले, खूप लढले, खूप सगळ्या असुरांचा वध केला आणि मग त्यांचं कर्तव्य पूर्ण झालं. आणि मग ते देवी देवता त्यांना म्हटले की बा आम्ही तुम्हाला वर देऊ शकतो, मोक्ष सोडून काही मागा. तर ते म्हणणे माझ्याकडे किती वेळ आहे? म्हणून तुमच्याकडे एक मुहूर्त आहे. त्यांनी काही विचार न करता तुरंत ते धरणी माते इथे आले आणि भगवंताचं हरींचं चिंतन केलं आणि हरींचं धाम प्राप्त केलं. तर हे आहे. तर त्यांनी प्रभुपादांचं पूर्ण तात्पर्य कर्तव्य पालन करण्यावर आहे की कसं माणसाने आपल्या कर्तव्याची सदैव जाणीव ठेवली पाहिजे आणि सदैव दक्ष असलं पाहिजे. कारण मनुष्य जीवन हे त्या आद्य कर्तव्य पालनाच्या तयारीसाठी आहे. तर 2 प्रकारचे कर्तव्य आहेत ना आपल्याकडे. एक आहे आपलं जे उपाधी आहे त्याचं कर्तव्य, जसं खट्वांग नाम राजा होता तो त्याचं कर्तव्य होतं. दुसरं कर्तव्य आहे आपलं भगवंताचं कर्तव्य, ते सर्वात महत्त्वाचं. आपापल्या कर्तव्य पालनाच्या बाबतीत अत्यंत दक्ष असल्यामुळे ते आदर्श राजर्षी होते. म्हणून त्यांनी असं काही मागितलं नाही कारण हा स्वर्गामध्ये काही भोग वगैरे काही मिळेल का किंवा धरणीवर काही नाही. त्यांची इच्छा काय होती फक्त तेच प्रभुपाद सांगतात. विचार करा, असुरां देव तर तुम्हाला विचारतात की तुम्हाला काय पाहिजे ते आम्ही देऊ आणि ते काहीच मागत नाही. हा खरा निरासक्त माणूस आहे. तर खट्वांग महाराज हे आपल्या परमश्रेष्ठ कर्तव्य म्हणजे काय? हे भगवंताची भक्ती. त्याच्या बाबतीत अतिशय दक्ष असल्यामुळे त्यांनी देवतांना आपल्या उर्वरित आयुष्याच्या कालावधीबद्दल विचारणा केली. याचा अर्थ आहे की पुढील जन्माच्या तयारीसाठी ते जितके उत्सुक होते तितके देवतांकडून भौतिक वरदान मिळण्यासाठी देखील ते उत्सुक नव्हते. पुढील जन्माच्या तयारीसाठी हे खरंच महत्वाचं कर्तव्य.
भगवंताच्या इच्छेने परीक्षित महाराज लवकरच महान शुकदेव गोस्वामींना भेटले आणि त्यांनी वर्णिलेल्या आध्यात्मिक प्रगतीच्या महान यशाचा ठेवा सुंदर रीतीने भागवतात उल्लेखित आहे. तर परीक्षित राजा स्वतः सुद्धा असे कर्तव्यदक्ष होते ना. त्यांनी 60 वर्ष खूप सुंदर राज्य केलं जिथे कली प्रवेश करू नाही शकला, कारण त्यांनी संकीर्तन यज्ञाला महत्व दिले. पण जेव्हा त्यांच्या आयुष्यात अशी घटना घडली, त्यांचं कर्तव्य करतानाच त्यांना शाप मिळाला ना शौमिक ऋषीच्या पोराकडून, तेव्हा त्यांनी लगेच खटवांग राजासारखे गंगेवर गेले. तर तेच म्हणून भगवंतानी शुकदेव गोस्वामींना पाठवलं. म्हणून राजा तुझ्याकडे 7 दिवस आहे. तवाप्ते तर्हि कौरव्य सप्ताहं जीवितावधी उपकल्पल्यत सर्वं तावद्यत्साम्परायिकम्. हरे कृष्णा. हे वाचा मग. आणि 7 दिवसांपुरते मर्यादित आहे, म्हणून तुम्ही या कालावधीत पूर्ण जीवनाच्या कल्याणार्थ आवश्यक असणारी सर्व प्रकारची अनुष्ठाने करून घ्यावीत. हरे कृष्ण. अरे तुमच्याकडे तर 7 दिवस आहेत, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित तयारी करा आणि मी तुमच्या बरोबर आहे, तेच त्यांना सांगायचं. ऍक्च्युली तुम्ही फक्त श्रवण करा. दुसऱ्या शब्दात प्रभुपाद सांगतात, दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर शुकदेव गोस्वामींनी ज्याप्रमाणे परीक्षित महाराजांना भागवताचे कथन केले, त्याप्रमाणे भागवताचे केवळ श्रवण करून प्रत्येक जण आपल्या पुढील जन्माची सर्वोत्तम सिद्धता करू शकतो. तर बघा, भागवत श्रवणामध्ये किती शक्ती आहे. आपल्या सगळ्यांसाठी तयारी करायची गरज नाही ठेवली त्यांनी, की तुम्ही ही तयारी करा आणि तुम्हाला 7 दिवस नाही, तुम्हाला खूप दिवस आहे, म्हणजे मायापेक्षा जास्त आहे ऍटलिस्ट, असंच परीक्षित राजाची इच्छा आहे. तर हे 7 दिवस केवळ भागवताचं. म्हणूनच प्रभुपादांनी काय केलं, त्यांचे रात्र अहोरात्र जागून त्यांनी भागवत पुराणाचे तात्पर्य लिहिले. एवढे सगळ्या आचार्यांच्या टीका वाचून ते कोणासाठी लिहिलं, आपल्या सगळ्यांसाठी. तर आपलं एक कृतज्ञता आहे इस्कॉनचा भक्त म्हणून, की आपण ते एकदा तरी वाचलं पाहिजे. आणि तीच तयारी आहे आपली, तेच प्रभुपाद म्हणतात. आणि कसली तयारी? जन्माची सर्वोत्तम सिद्धी प्राप्त करण्याची तयारी, केवळ श्रवण करून. जेव्हा आपण प्रभुपादांचं वाचतो तेव्हा प्रभुपादांकडून श्रवण करतो. तर हे महत्वाचं आहे. अनुष्ठाने ही काही औपचारिक नाहीत, परंतु अनुकूल परिस्थितीचा निर्वाह करणे आवश्यक आहे. त्याविषयी पुढे सांगितलं जाईल. तर आता हा सेक्शन इथे पूर्ण होतो, की श्रवण कीर्तन स्मरण पूजन कसलं करायचं, हरींचं करायचं आणि भागवत, आणि त्याच्या पुढे सांगितलं. आता पुढचा जो सेक्शन आहे तो वेगळा सेक्शन आहे. त्याच्या आधी हात वरती केलेला आहे. येस माताजी, काय आहे का तुमचं? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. नंबर प्रमाण. प्रभूजी, या श्लोकात सांगितलंय की आता परीक्षित महाराजांकडे 7 दिवस आहेत. तर आतापर्यंत आपण एक स्कंद आणि हा श्लोक म्हणजे जवळजवळ एक अध्याय पाहिला. तर आतापर्यंत किती दिवस झाले होते प्रभूजी? म्हणजे भागवतम शुकदेव गोस्वामींनी परीक्षित महाराजांना सांगून, का इथून पुढे आजच्या 7 दिवस श्लोकापर्यंत, राहिले? आजच्या कसं श्लोकापर्यंत समज हा नाही हो आता, म्हणजे प्रभूजी, कसं मी तर समजायचं? कुठे असं स्पष्टतेने लिहिलेलं नाहीये की एवढे दिवस झाले, एवढं 10वा स्कंद कधी चालू झाला असं काही आचार्य सांगतात. मी असं श्रवण केलेलं आहे की 3.5-4 दिवस झाले होते तेव्हा. पण आता दुसऱ्या स्कंदाचं काय, म्हणजे मी काय असं प्रामाणिक ऐकलेलं नाही किंवा वाचलं पण नाही. अच्छा आजच्या प्रभूजी, काय नाही. इथे 7 दिवस राहिलेत ना, असं म्हटलंय, म्हणून म्हटलं की आपला एक स्कंद तर झाला. असं हो शंका आली हो होती म्हणून विचारलं. हो, खरं म्हटलं तर तेच तर. हे अचिंत्य आहे की शुकदेव गोस्वामींचं बोलणं आता चालू झालं ना, जस्ट पहिलाच अध्याय चालू. अच्छा. पहिला स्कंद जो आहे ते सूत गोस्वामींनी शौनकादी ऋषीमध्ये चर्चा आहे ना. परीक्षित आणि शुकदेवची मीटिंग तर 19व्या अध्यायाच्या अंतिम काही श्लोकांमध्ये होत, बरोबर. त्याप्रमाणे एक 10-15 मिनिटं झाले असं म्हणता येईल आपल्याला. म्हणजे एक जस्ट स्पेक्युलेशन आहे, सैद्धांतिक चिंतन करून. ठीक आहे. येस प्रभूजी, थँक्यू प्रभूजी, धन्यवाद प्रणाम.
तर आता पुढचा जो सेक्शन आहे, जसं मी तुम्हाला म्हटलं की आता परीक्षित शुकदेव गोस्वामी आता एक दुसरा विधीचं वर्णन करणार आणि दुसऱ्या प्रश्नाचं ते उत्तर देतात. दुसऱ्या म्हणजे आता पहिल्या प्रश्नाचं, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर झालं. 2B आणि 2A दोन्ही प्रश्नाची उत्तर झाली. कसलं श्रवण कीर्तन पूजन स्मरण केलं. आता मरणासन्न व्यक्तीचं कर्तव्य काय ह्याचं उत्तर ते सुरुवात करतात आणि हे चालेल आता 2 अध्याय. त्यावर उत्तर दिले गेले की योगाच्या सहाय्याने स्वेच्छेने शरीर त्यागून सहजपणे ब्रह्मपद प्राप्त करण्यासाठी तू योग साधना केली पाहिजे, असं शुकदेव गोस्वामी सांगतात. तुम्ही म्हणाल अरे शुकदेव गोस्वामी असं का सांगतात की अष्टांग योग करावा. त्याचा मर्म असं आहे की या श्लोकात योग प्रक्रियेच्या श्रेष्ठतेचे वर्णन केले आहे. का? कारण त्या महान सभेमध्ये काही ऋषींचं हे मत होतं. तर परीक्षित राजालाच ते फक्त सांगतायत असं पण आहे. पण परीक्षित बरोबर बरेच जण बसलेत ना, ते ऋषीमुनी. ते वेगवेगळे ऋषीमुनींचे वेगळे पंथ होते, त्यांची वेगवेगळी श्रद्धा होती, त्यांचे वेगवेगळे विश्वास होते, वेगवेगळी मतं होती. त्यांच्यातलं एक मत होतं की योग साधना करावी. काही लोकांचं मत होतं की यज्ञ करावा. काही लोकांचं मत होतं की हठ योग करावा. काही लोकांचं मत होतं दुसरं काहीतरी करावं. म्हणूनच ते उत्तर देऊ शकले नाही ना परीक्षित राजाला. त्यांच्यामध्ये वादविवाद चालू झाला आणि तेव्हा शुकदेव गोस्वामी प्रकट झाले. तर ते निर्णयाला येऊ शकले नाही तेव्हा. तर इथे शुकदेव गोस्वामी त्यांचं मत का प्रस्तुत करत आहे. शुकदेवांचे स्वतःचे मत दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी सांगितलेले आहे. हे काय आहे? भक्ती, शुद्ध भक्ती, अमिश्रित भक्ती. पण आता दुसरं मत काय सांगता आहे, कारण त्या बाकीच्या सगळ्यांना सुद्धा भक्तीमध्ये जोडण्यासाठी. म्हणजे हाचा असतो प्रचारक, जेव्हा त्यांच्या जो श्रोते आहेत त्यांच्या चेतना, त्यांची मत, त्यांचे विश्वास ह्याचा त्याला जेवढा समज असतो, आता ते योग पद्धतीचं वर्णन करतील तेव्हा त्यांना वाटेल अरे हा आता आपला माणूस आहे, असं त्यांना वाटेल. ते सगळं ऐकतील आणि मग त्याच्यानंतर त्याच्याहून श्रेष्ठ भक्ती कशी आहे ते सांगतील. तेव्हा त्यांचं हृदय पूर्णपणे उघडं असेल आणि त्यांना माहिती करी ह्या माणसाला माहिती आपल्याला काय माहिती आहे. त्याच्यामुळे योग साधनेचं सुखदेव गोस्वामी वर्णन करत आहेत पुढे. म्हणूनच भागवतामध्ये तुम्ही बघा सगळ्या वेगवेगळ्या पद्धतींचं वर्णन आहे. तेवढं आपण ग्रहण करायचा प्रयत्न केला तरी खूप आहे. हरे कृष्ण प्रभूजी. म्हणजे हरे हे कृष्ण. भगवद्गीतेमध्ये जसं दुसऱ्या अध्यायात सांगितलेले सांख्य योग वगैरे हे तशा प्रकारे म्हणता येईल का की वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या आणि नंतर भक्ती सांगितली. म्हणता येईल तसं, कारण भगवंतांनी तिथे 3 पद्धती सांगितल्या. एक आहे कर्मयोग, एक आहे ज्ञानयोग आणि तिसरा आहे भक्तियोग. तर वेगवेगळ्या अधिकाऱ्यांसाठी हे 3 वेगळे पंथ त्यांनी सांगितले. फक्त फरक असा आहे की भागवतामध्ये भक्ती ही सर्वश्रेष्ठ आहे, हे अत्यंत स्पष्टपणे वारंवार सांगितलं आहे. पण भगवद्गीतामध्ये वेगवेगळ्या अधिकाऱ्यांसाठी वेगवेगळा मेनू दिलेला आहे. भागवतामध्ये फक्त एक मेनू आहे, ते काय आहे? शुद्ध अमिश्रित भक्ती आणि दुसरं काहीच नाही. म्हणजे सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं मन्मना भव मद्भक्त. तर ते आहे भागवत. कारण आत्ता 7 दिवसच होते ना त्यांच्याकडे. अर्जुनाला तर युद्ध लढायचं होतं, त्याच्यामुळे त्याचा परिवेश वेगळा आहे, संदर्भ वेगळा आहे. म्हणून भागवतामध्ये थोडं अंतर आहे. इथे बाकी सगळं सांगतायत कशासाठी, की त्या लोकांना सुद्धा भक्तीमध्ये प्रवृत्त करण्यासाठी आणि आपल्या सगळ्यांची श्रद्धा वाढण्यासाठी. आता आपल्याला समजा कुठला मोबाईल घ्यायचा आहे, तर आपण काय बघू की बाकी तुलनात्मक आपण जेव्हा समजू की हा मोबाईल सर्वात श्रेष्ठ आहे, ह्या मोबाईलमध्ये हे फीचर, हे मोबाईलमध्ये हे आहे पण ते नाही, याच्यामध्ये सगळं आहे, असं तुलनात्मक जेव्हा कोणी सांगतं तेव्हा आपल्याला श्रद्धा होती की हा सर्वात चांगला. तसंच काही इथे परीक्षित राजा करत आहे, सॉरी सुखदेव गोस्वामी. जसं आपण चर्चा केली की दुसरा स्कंद काय तत्व सांगतो, पहिला स्कंद काय तत्व सांगतो? अधिकार तत्व, श्रोताचा आणि वक्ताचा अधिकार, 3 वेगवेगळे संवाद.
दुसरा स्कंद कुठलं तत्व सांगतो? काय चर्चा केली आपण? कोणाला आठवत आहे का? दुसऱ्या स्कंदामधला महत्वाचा विषय काय आहे? प्रस्तावनाच आहे पहिले 2 स्कंद. पण कुठलं तत्व महत्वपूर्ण रीतीने सांगितलं आहे? हं? दुसऱ्या निर्माण स्कंद हा निर्माण का कोणतं? निर्माण नाही मात स्वामी गोपी माझं ते नाही. आपण पहिल्या सत्रामध्ये याची चर्चा केली होती की वेगवेगळ्या स्कंदामध्ये वेगवेगळे महत्वाचे एक विधिवत प्रस्तुतीकरण आहे ना. हरे कृष्ण साधन तत्व प्रभूजी. हा एकदम बरोबर ज्वाला गोपी माधवी, साधन तत्वाचं वर्णन आहे. मग इथे काय प्रतिपादित केलंय की बा तुम्ही कोणीही असा, अकाम सर्व काम मोक्ष काम, तुम्हाला करोडो इच्छा आहेत म्हणजे इच्छता, किंवा काहीच इच्छा नाही किंवा निर्विद्यमानानं, तरी तुम्ही तीव्र भक्तीने सगळं प्राप्त करू शकता शीघ्रतेने. म्हणजे भक्ती ही सर्वोत्कृष्ट साधना आहे सगळ्या गोष्टीसाठी. हेच इथे सांगण्याचा प्रयत्न करतो. वेगवेगळ्या साधना त्या सांगणार. आता इथे अष्टांग योग पद्धती आहे. या अध्यायापासून पुढच्या अध्यायाच्या मध्यापर्यंत त्याचं वर्णन होईल. मग देवतांची पूजा, कर्मयोग तर पहिलेच सांगितलं त्यांनी, सकाम कर्मयोग. पुढे देवी देवतांची पूजांचं पण सांगतील. हे सगळं तुलनात्मक साधन जे आहेत, तिथे वेगवेगळे ऋषी बसले होते, ते सगळं ते करायचे ना. तर ते सगळ्यांना भक्तीमध्ये प्रवृत्त करण्यासाठी हे वेगवेगळ्या साधना सांगतायत आणि मग भक्तीची सर्वोत्कृष्टता शेवटी प्रस्तुत करते, जेणेकरून त्याच्यामधल्या प्रामाणिक लोकांना भक्ती ग्रहण होईल. तर असं हा मानस आहे शुकदेव गोस्वामींचा. त्याच्यामुळे ते सडनली आता अष्टांग योगामध्ये प्रवेश करतात. का? कारण ऋषीमधले सभेतले काही ऋषी यांचं हे मत होतं की योग प्रक्रियेचं श्रेष्ठ आहे, योग केला पाहिजे परीक्षित राजाने. शुकदेवाचे मत ते नाही, परंतु ते सांगताय कारण त्यांना कॉन्फिडन्स मध्ये घेण्याचं. अंतकालेच पुरुष आगते गत साध्वस छिंदा असंग शस्त्रेण स्पृहाम देहेनु ये चतम. माझं हरे कृष्ण. आपल्या अंतसमयी मृत्यूचे भय न बाळगण्या इतके मनुष्याने धैर्यवान असावे, परंतु त्याने भौतिक शरीराची आणि त्या शरीराशी संबंधित असणाऱ्या सर्व गोष्टींची आसक्ती व शरीराशी संबंधित सर्व इच्छांना छेदून टाकले पाहिजे. तर आता 15व्या पासून योग प्रक्रियेचे वर्णन. म्हणजे याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय आहे की माणसाने यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी हा अष्टांग योग, त्याच्यामध्ये 8 अंग आहेत. तर त्याचंच वर्णन येणार आहे. तर सर्वप्रथम त्यांनी घर सोडून ध्यानाला बसावं जेव्हा अंतकाल येईल तेव्हा. तर कारण तो प्रश्न होता ना, म्हणून तो संदर्भ घेऊन अष्टांग योगाचं वर्णन करत आहे. जेव्हा गत साध्वसा म्हणजे मृत्यूचे काही भय न बाळगता अंतसमय त्यांनी काय केलं पाहिजे? छिंद्याद असंग शस्त्रेण स्पृहान देहेनुची, या शरीरातील सर्व गोष्टींची आसक्ती आणि शरीराची संबंधित सर्व इच्छांना छेदन टाकले. आणि मग पुढच्या श्लोकापासून तुम्ही बघाल की ते यम, नियम, आसन सांगायला सुरुवात करते. गृहात प्रव्रजतो धीरः इत्यादी. तर ह्या श्लोकामध्ये मरणासन्न व्यक्तीचं काय करावं, तर त्यांनी पहिले इच्छा ह्या सगळ्या अनासक्तीने सगळ्या काढल्या पाहिजे. तर प्रभुपाद इथे सर्वप्रथम सांगत आहेत की ही पुढच्या आयुष्याची तयारी म्हणजे काय. मी या तात्पर्याचं सार सांगतो, जास्त एलॅबोरेटली आपण चर्चा नाही करणार. तशी काही वाक्य बघूया. पण सार असं आहे की प्रत्येकाने तयारी करावी. आणि सर्वात महत्वाची तयारी, पुढच्या आयुष्याची तयारी कशी करता येईल, जर का आपण प्रशिक्षण घेतलं तेव्हा. त्याच्यासाठी प्रशिक्षण घ्यावं लागतं. शेवटच्या दिवशी फक्त हरे कृष्ण म्हणून आपण भगवत धामात नाही जाऊ शकतो. त्याच्यासाठी प्रशिक्षण घ्यायला पाहिजे. आणि प्रशिक्षण घेऊनच आपण आपल्या इच्छांना बदलू शकतो. प्रशिक्षण घेण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्याच्यातली एक पद्धत आहे वर्णाश्रम धर्म, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास इत्यादी.
ही सर्वोत्कृष्ट पद्धती आहे. तर प्रशिक्षणानेच आपण आपल्या ज्या इच्छांना बदलू शकतो. आणि इच्छा बदलणं एक सिम कार्ड बदलण्यासारखं नाही किंवा शिफ्ट डिलीट असं आपण करू शकत नाही. असं करू शकत असत किती छान, पण तसं नाही करू शकत. पण म्हणून प्रशिक्षण गरजेचं आहे. म्हणजे तयारी म्हणजे काय, ही तयारी. मग पहिले प्रभुपाद भौतिकतावादी चेतनेला निंदा करतात की भौतिकवाद्यांचा मूर्खपणा काय आहे की ते सगळं बघतायत. पश्यनपी पश्यती, सेम गोष्टी इथे सांगतायत प्रभुपाद सगळे, जे आपण 3ऱ्या 4थ्या 5व्या श्लोकामध्ये, 2ऱ्या 3ऱ्या 4थ्या श्लोकामध्ये चर्चा केली की त्याच्या समोर सगळे चाललेत, तरी ही उघड वस्तुस्थिती आहे की प्रत्येक गोष्ट आणि व्यक्ती सगळे नष्ट होणार, तरी या जगतामध्ये चिरस्थायी व्यवस्था करण्याचा ते विचार करतात. म्हणजे त्यांचं चिंतन काय असतं की मी कसा इथे राहणार चांगला सुखसोयींमध्ये सगळ्यांच्या बरोबर, ह्याचे विचार करत असतात. हा सर्वात मोठा मूर्खपणा आहे. म्हणजे घोर मूर्खपणा काय आहे की त्यांचे विचार विवेक जो आहे तोच चुकीचा. जगातील तथाकथित विद्वज्जन वर्गामध्येही आढळणारे आत्माविषयीचे अल्पज्ञान हे मानवी शक्तीचा गाभा किंवा जोमच नष्ट करत. आत्माचे ज्ञान नाहीये, त्याच्यामुळे सगळी मानवीय शक्ती जी या तयारीसाठी जायला पाहिजे ती कशासाठी जाते आहे, भौतिक सुखासाठी जात आहे. म्हणजे काय, प्रभुपाद इंग्लिशमध्ये म्हणतात की इट सक्स द व्हेरी लाईफ ऑफ अ पर्सन. इथे मानवी शक्तीचा गाभा किंवा जोम असं ते म्हटलंय मराठीमध्ये. म्हणून देहांतरासाठी सांगायचं झाले तर मनुष्याने पुढची जन्माची तयारी आत्ताच करावी. तर ती कशी करावी, आपल्या इच्छा बदलल्या पाहिजे. आपली तयारी करणे म्हणजे आपल्या इच्छा परिवर्तन व्हायला पाहिजे. जेव्हा पण आपण भक्तीत आलो आपण तो विचार केला पाहिजे की बाबा माझी इच्छा, माझे उद्देश हे सगळे बदलतं आहे का. म्हणून वर्तमान शरीरामध्ये असताना मनुष्याने केवळ आपल्या आकांक्षा बदलणे आवश्यक आहे. वास्तव या मनुष्य जीवनात प्रशिक्षण मिळणे अत्यावश्यक आहे. कारण आकांक्षा आपण जसं मी म्हटलो असं कोणी सांगितलं म्हणून 1 मिनिटात बदलणं एवढं सोपं नाही. म्हणून प्रशिक्षण गरजेचं. आणि प्रशिक्षण, या प्रशिक्षणाची जीवनाच्या कोणत्याही दशेत किंवा मृत्यूपूर्वी काही क्षण अगोदरही आरंभ करता येईल. तर हे आपल्याला प्रभुपाद खूप चांगला एक आशा देत आहेत किंवा देर इज नेव्हर लेट इन भक्ती. जेव्हा आपण भक्ती देतो तेव्हा हे करू शकतो. परंतु सर्वसाधारण विधी अशी आहे की हे प्रशिक्षण जीवनाच्या प्रारंभिक अवस्थेमधून म्हणजे ब्रह्मचर्यापासून सुरू करावं आणि गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास या अवस्थांपर्यंत उन्नत व्हावे. या प्रशिक्षणाला वर्णाश्रम धर्म म्हणतात. आणि मनुष्य जीवन कृतार्थ करण्याची ही सर्वोत्तम विधी आहे. तर ही प्रभुपादांचे 50% त्यांचं जे मिशन आहे ते हे आहे. तर हे आपल्याला जरी शक्य नसेल किंवा आपल्यापैकी बरेच जण, म्हणजे मी स्वतःला सांगू शकतो की ब्रह्मचारी आश्रम 1 ते 25 असतो, तर आम्ही तर 25 वर्षानंतर आलो. म्हणजे किती वेगळ्या वेळी वेगळ्या गोष्टी चालू आहेत. त्याच्यामुळे सगळं आर्टिफिशियल होत आहे. नॅचरल प्रशिक्षण म्हणजे काय, की गुरुकुल, वर्णाश्रम, कॉलेज आणि व्यवस्थित वर्णाश्रम मध्ये राहा. इथे आपण व्यवस्थित भक्ती करू शकतो आणि उपजीविकाही करू शकतो, आपल्या कुटुंबाचं नियोजनही करू शकतो. तर ही प्रभुपादांची इच्छा आहे 50%, ती प्रभुपाद इथे व्यक्त करतो. आणि ही आपल्या पुढच्या पिढीला तर आपण नक्कीच द्यायचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला आपल्या स्वतःचं आत्ता आपण जेव्हा आलो तर आपण आकांक्षा बदलू. पण प्रभुपाद 3ऱ्या अध्यायाच्या 47व्या श्लोकामध्ये भगवद्गीतेत आहे ना, की कामयेश, क्रोधयेश, रजोगुण समुद्भवा, त्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद म्हणतात की जेव्हा हे जे प्रेम आहे ते काम वासनेत परावृत्त होतं, ते उलट करायला खूप वेळ झाला. म्हणूनच जर का लहानपणी जर का व्यवस्थित संस्कार दिले गेले तर हे व्यवस्थित मनुष्य काम वासेमध्ये गुरफटला नाही झाला, असं प्रभुपाद म्हणतात. म्हणूनच हे प्रशिक्षण योग्य वेळी देणं हे गरजेचं. तरीही
कुठल्याही दशेतही आपण तयारी काय केली पाहिजे, आकांक्षा बदलली. मग आत्ताही आपण प्रशिक्षण घेतलं पाहिजे. आणि ते सर्वोत्कृष्ट परीक्षण काय आहे, भागवत श्रवण, जे आपण आधीच चर्चा केली. सर्वोत्तम उपाय म्हणजे प्रत्येक कुटुंब, समाज आणि राष्ट्र त्यांच्याशी संबंधित सर्व गोष्टींचे भगवंताच्या परिपूर्ण सेवेत रूपांतर करून स्वेच्छेने कौटुंबिक आसक्तीचा त्याग केला. मग हे जेव्हा सिस्टीम असते त्याच्यामध्ये वानप्रस्थ असतं ना, 25 वनम व्रजे, 51 झालं की जायचं, त्याग केला पाहिजे, पण तो स्वेच्छेने केला पाहिजे. परमपूज्य कुठले महाविष्णू गोस्वामी महाराज सांगायचे की अरे आपण ग्रहाचा त्याग अशा वेळी करावा जेव्हा स्वेच्छेने करायचं, जेव्हा लोक म्हणतील तुम्ही एवढा लवकर का करता, ना की अशा म्हणतील अरे तुम्ही केव्हा जाणार. ते खूप पेनफुल असतं. असं ते परमपूज्य महाविष्णू महाराज ज्यांनी भागवताचा खूप छान प्रचार केला ते सांगत असत. ते स्वतः गृहस्थ आश्रमातून जाऊन वानप्रस्थ संन्यास ग्रहण करून ते असं सांगतात की वी शुड रिटायर व्हॉलेंटरी अँड वी शुड रिटायर सो दॅट पीपल विल आस्क व्हाय नाऊ, नॉट व्हेन यू आर गोइंग टू रिटायर. असं ना, तेव्हा रिटायर नाही व्हायला पाहिजे, स्वेच्छेने व्हायला पाहिजे. स्वेच्छेने कधी होऊ, जेव्हा आपली इच्छा आकांक्षा बदलते. आणि महत्वाची गोष्ट आता पुढे पण येईल तात्पर्यामध्ये की बा हे सगळं करण्यासाठी इच्छा, आता इच्छा आपण मारू शकत नाही कारण जीव आहे ना, इच्छा ही जीवाबरोबर असते, ती वेगळी होऊ शकत नाही. जीव शाश्वत आहे आणि इच्छाही शाश्वत आहे, म्हणून इच्छा तर आपण थांबवू शकत नाही, परंतु इच्छेचा विषय आपण बदलू शकतो. स्वगृही भगवतधाम परत जाण्याची इच्छा प्रत्येकाने केली पाहिजे आणि मग आपोआपच भौतिक लाभ, मान सन्मान, प्रतिष्ठा याची इच्छा, आपली भक्ती जितकी विकसित होत जाते त्या मात्रेत नष्ट होत. तर हे ऑर्गॅनिकली नष्ट होणार आहे, पण त्या आपल्या विधीमध्ये लागलं पाहिजे व्यवस्थित, किंवा ही इच्छा आपण केली पाहिजे, तसा संग केला पाहिजे, तसं श्रवण कीर्तन स्मरण सेवा केली पाहिजे. सेवा करणे हा जीवाचा स्वभाव धर्म आहे आणि त्याची सर्व इच्छा अशा सेवाभावाच्या संबंधित असते. त्याच्यामुळे खरं म्हटलं तर प्रभुपाद अन्यत्र सांगतात किंवा आता वानप्रस्थ आपण जाणार कुठे, जंगलामध्ये जाऊन आपलं राहू पण शकत नाही, आपलं जंगल पण नाहीत आणि जंगलामध्ये काही मिळतही नाही, आणि आपण गेलो तरी भिऊ, आपण ध्यान करू शकत नाही. तर आत्ता प्रॅक्टिकल गोष्ट काय आहे की आपला वेळ आणि आपली शक्ती ही भगवंताच्या सेवेमध्ये लावायची, आणि ते इस्कॉन मंदिर, इस्कॉन सेंटर म्हणा, तिथे आपण जास्त आपलं वेळ आणि शक्ती द्यावी. हाच खरा एक वानप्रस्थेची सुरुवात असू शकते. आता पुढच्या श्लोकात त्याच जास्त वर्णन आहे. गृहात प्रव्रजतोधीरः पुण्यतीर्थजलाप्लुतः शुचौ विविक्त आसीनो विविध कल्पितासने. हरे कृष्णा. हा, मनुष्याने गृहत्याग करून आत्मसंयमाचा अभ्यास करावा. एखाद्या तीर्थस्थानी त्याने नियमितपणे स्नान करावे आणि योग्य रीतीने शुद्ध केलेल्या एकांत स्थानी आसनावर बसावे. तर मागच्या तात्पर्यात सार रूपाने काय सांगितलं की प्रशिक्षण म्हणजे इच्छा परिवर्तन. प्रशिक्षण नुसतं स्किलसाठी नसतं की मी हे शिकलो, ती शिकलो, ही सेवा शिकलो, ती सेवा शिकलो, खूप चांगलं आहे, पण इच्छा परिवर्तन व्हायला. प्रशिक्षणाचा म्हणजे प्रशिक्षणाचा प्रत्यक्ष परिणाम काय व्हायला पाहिजे, आपल्या इच्छेमध्ये परिवर्तन. हे महत्वाचं तुम्ही सांगितलं. आता यम, नियम, आसन. यम म्हणजे काय, जे आपल्याला यमाकडे घेऊन जात, म्हणजे काय, ज्या 4 गोष्टी आपण नाही करायच्या त्या. जसं आहे ब्रह्मचर्य म्हणजे फॉलो, ते आहे धीर, धीर म्हणजे तेच. आणि नियम म्हणजे काय, जे करायचे, डूज, आणि डोंट्स म्हणजे यम, म्हणजे तीर्थस्थळी जाऊन आंघोळ करणे इत्यादी, पूर्ण तर जलाप्लुता. आणि मग त्यांनी आसन, शुचौ विविक्त आसीनो विविध कल्पितासन, इथे यम, नियम आणि आसनाचं वर्णन केलेलं आहे. पण सर्वात पहिलं काय गोष्ट आहे की गृहात प्रव्रजतो, त्यांनी पहिले घर सोडलं.
का? कारण त्याचा परिवेश पूर्णपणे वेगळा असतो, उद्देश वगैरे. तो पण आधुनिक संस्कृती कशावर भर देते ते सांगत आहे की अत्याधुनिक दर्जाच्या सुखसोयी यावर आधारित आहे. प्रत्येक जण सेवानिवृत्तीनंतर सुंदर पत्नी, मुळे बाळे, सुखसोयी युक्त अशा घरातच उर्वरित आयुष्य घालवण्याची अपेक्षा करतो आणि त्यांना अशा सुख समाधानातून घरातून बाहेर काढण्याची मुळीच इच्छा नाही. पण असंही सांगतायत की आजकाल लोक पॉलिटिशियन किंवा कंपन्यांमध्ये पण एवढं काम करतात की त्यांना मृत्यूपर्यंत पदाला चिकटून राहतात. कारण दुसरं काही त्यांना काय करायचं, काय दुसरं हेच नाही ना, उद्देशच नाही. मी अजूनही काही बघितले. मी एकदा नाशिकहून पुण्याला आलो होतो, तर जे ओलाचे ड्रायव्हर जे होते ना, ते 73 वर्षाचा माणूस होता. एवढा एल्डरली म्हणून म्हणतो यार, ओला चालवतो का? काय काय दुसरं काय काम नाही आम्हाला. आणि पैशाची पण ते पण नाही, पण काय काय दुसरं काहीच नाही ना. आणि तो राहतो मुंबईत, बरं का, मुंबईत राहतो. त्यांचं मुलांचं सगळं लग्न बिग्न झालं, पण तो हे कार्य, कारण काय कार्य केल्याशिवाय माणूस जगू शकत नाही. तर अशा मोहामध्ये बांधल्या गेलेला भौतिकतावादी यापेक्षा सुखकारक जीवनासाठी विविध प्रकारच्या योजना, पहिले तर घरीच राहतो आणि मग योजना बनवतो आणि मग अचानक मृत्यू दयामाया दाखवून या महान योजनाकारकास त्याच्या इच्छेविरुद्ध घेऊन जातो आणि त्याला दुसऱ्या शरीरासाठी वर्तमान शरीर त्याग करण्याला भाग पाडतो. असं डेंजरस होण्यापेक्षा तयारी कर, असं प्रभुपाद सांगतात. मनुष्य जीवन व्यर्थ जाण्याच्या भयापासून वाचण्यासाठी निदान वयाच्या 50शीत तरी मृत्यूच्या धोक्याची सूचना जाणून घेतली पाहिजे. आधी नाही तर 50शीत तरी जाणली पाहिजे. तोपर्यंत आपली देह तर मिस कॉल द्यायला लागतो, काही काम करत नाही. आता 50 कसला, आधीच चालू होतो मिस कॉल. तर आपण तेव्हा मृत्यूच्या धोक्याची जाणली पाहिजे आणि तेव्हा पंचोश्वर्ण मनम व्रजित म्हणून त्यांनी आपलं ध्येय, आपलं जो वेळ आणि शक्ती ही परिवार आणि उपजीविका आणि धन मार्जन आणि धन प्रोटेक्शन इत्यादी मधून हळूहळू काढून भगवंत, वैष्णव, गुरु, सेवा ह्याच्यामध्ये लावणं, अध्ययन, श्रवण, कीर्तन ह्याच्यामध्ये लावायचं. आणि हे एका दिवसात करण्याची गोष्ट नाही, हळूहळू. म्हणून तर वानप्रस्थाला 25 वर्ष दिले, कारण इकडचे सगळे धागे दोरे तोडायलाच किती वेळ लागेल आणि इकडे नवीन दोरे बांधायला पण वेळ लागेल ना. म्हणून 25 वर्ष दिलेले संन्यासाच्या आधी. पण ते करायला सुरुवात करणं हे महत्वाचं. तेच प्रभुपाद सांगतो की 50शीत तरी केलं पाहिजे. आणि मग तीर्थस्थान, आणि पण तीर्थस्थानात सुद्धा आपण आसक्तीपासून मुक्त राहायला पाहिजे. प्रभुपाद हेही सांगतात की बाबा तुम्ही आजकाल तीर्थस्थानात निघाले, पण तिथेही जाऊन स्पष्टता असली पाहिजे, नाहीतर तिथेही जाऊन माणूस डायव्हर्ट होऊ शकतो. का? कारण माया शक्ती एवढी प्रबळ आहे, जीवनाच्या कुठल्याही स्थितीत अशा मायेमुळे मनुष्य प्रभावित होऊ शकतो. आगी सुखी घराचा त्याग केल्यानंतरही तो पुन्हा मैथून भोगाच्या इच्छांमध्ये जाऊ शकतो, असं प्रभुपाद लिहिता येतं. सांसारिक आसक्तीतून मुक्त होण्यासाठी गृहत्याग करण्यास सांगितलं आहे, कारण जो मृत्यूपर्यंत कुटुंबात राहतो तो सांसारिक आसक्तीपासून सुटू शकत नाही. आणि त्याचा परिणाम, हे वाक्य फार महत्वाचं आहे, जोपर्यंत सांसारिक गोष्टीमध्ये आसक्त असतो तोपर्यंत आध्यात्मिक स्वातंत्र्य किंवा मुक्ती म्हणजे काय हे जाणू शकत नाही. त्याला हे कळूच शकत नाही की हे आध्यात्मिक स्वातंत्र्य किती चांगलं आहे. हे कळणार पण नाही. वळायची तर गोष्ट वेगळीच झाली, कळणार पण नाही की हे केलं पाहिजे. त्यांचा संघ घेऊन सुद्धा त्याला कळणार. म्हणून आतमध्ये आपल्या इच्छा बदलतायत का हे बघितलं पाहिजे, मग हळूहळू हे तुटेल. नाहीतर मग आध्यात्मिक स्वातंत्र्य काय आहे, मुक्ती काय आहे ते नाही समजू शकत. म्हणून गृहत्याग करून अथवा वैधरित्या अवैधरित्या तीर्थस्थळी आणखी एखादे घर पुन्हा बांधून आत्मसंतुष्ट होऊ नये, असं ते सांग. आणि मग हे डायव्हर्जन होऊ शकतं. म्हणजे काय करायचं, संपूर्ण प्रक्रिया मनाला भौतिक क्रियापासून निग्रहित करायचं
आणि भगवंताच्या चरणामध्ये स्थिर करायचं. मग तुम्ही कुठेही असा, वनात असा, धामात असा किंवा घरातही राहणं कंटिन्यू करा. पण आपलं काय होतं आहे, भौतिक क्रियापासून मन हटून भक्तीमध्ये भगवंताच्या चरणकमळी लागतं का नाही. म्हणूनच मी सुरुवातीला सांगितलं की आपला वेळ आणि शक्ती आपली कुठे जाते आहे त्याचा विचार करा. अशी सहज सोपी एकमेव प्रक्रिया आहे सर्वोच्च आध्यात्मिक यश प्राप्त करून देण्यास सहाय्य करते. मग पुढे आता ते प्राणायामाबद्दल सांगतात. असभ्यसे मनसा शुद्धम विवृद्ध ब्रह्माक्षरम परम मनो यच्छेजित श्वासो ब्रह्म बीजमम स्मरन्. हरे कृष्ण. भाषण करा. हरे कृष्ण. दंडवत प्रभूजी. वर हा. सांगितल्याप्रमाणे आसनावर बसल्यानंतर मनाने दिव्य अशा अ उ म या 3 अक्षरांनी युक्त प्रवणाचे चिंतन करावे आणि श्वास नियंत्रित करून मनाला वश करून घ्यावे, जेणेकरून दिव्य बीजाचे क्षणभरही विस्मरण होऊ नये. हरे कृष्ण. तर बघा, इथे प्रभुपादांचे तात्पर्य आहे ही योग पद्धती, पण प्रभुपाद आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनात त्या योग पद्धतीमध्ये भक्तीसाठी करण्यासाठी जे योग्य गोष्टी आहेत त्या विस्तार करून सांगतात. खरा हा विधी आपल्याला करायचा नाहीच आहे, पण त्याच्यामधले भाव आपण ग्रहण करून भक्तिमय जीवनात लावायचे. आता इथे आहे प्राणायाम. तर तिथे काय सांगितलंय, मनो यच्छेत जितस्वा. तर मनाला जिंकायसाठी तर ते जप. तर हा जो ओंकार करून प्राणायाम कर हे आहे, ही आध्यात्मिक विधी आहे, पण तो यांत्रिक आहे. म्हणजे काय, आर्टिफिशियल असे यांत्रिक प्रक्रियेचा भाग आहे. पण त्याची डायरेक्ट प्रक्रिया काय आहे ती आहे भक्ती. हे तात्पर्याचं सार आहे. पण ते सांगता सांगता प्रभुपाद पुन्हा इच्छेबद्दल सांगतात, जे आपण ऑलरेडी आधी चर्चा केली, किंवा इच्छा थांबवणं शक्य नाही मनात. पण आध्यात्मिक साक्षात्कार कार्य करण्यासाठी इच्छा विकसित करण्यासाठी मनाच्या कार्याची गुणवत्ता बदलली पाहिजे. बरं, पुन्हा तेच प्रशिक्षण म्हणजे इच्छा परिवर्तन. इच्छा परिवर्तन म्हणजे मनाच्या कार्याची गुणवत्ता बदलणे. म्हणजे काय, थिंकिंग, फिलिंग आणि विलिंग. त्याचं हिंदीमध्ये मराठीमध्ये त्यांनी चिंतन, मनन आणि इच्छा असं केलं आहे. पण ते थिंकिंग, फिलिंग, विलिंग हे काय असतं, थिंकिंग ही सुरुवात असते. त्याला तुम्ही पाणी दिलं तर ते फिलिंग होतं, त्याला आणखी पाणी दिलं तर ते विलिंग होतं, म्हणजे तुम्ही कार्यशील होता आणि मग ऍक्शन होतं. तर ह्याला आपण कुठेही थांबवू शकतो. तर ते चिंतन, मनन आणि इच्छा असे तुम्ही समजू शकता. पण तेच आहे, ते कसं बदलू शकतं, तर आध्यात्मिक ध्वनी. तर ओम हा आध्यात्मिक ध्वनी आहे आणि हरे कृष्ण महामंत्र हा सर्व शक्तिशाली आध्यात्मिक ध्वनी आहे. तर ध्वनीनीच शुद्धीकरण होऊ शकतं. आपल्या हृदयाचं शुद्धीकरण ध्वनी, हरिनाम आणि हरिकथा हे आत जाऊन हृदयात जेव्हा जाईल, ह्या कानातून बुद्धीत समजून हृदयात जाईल, तेव्हा शुद्धीकरण होऊ शकतं. तेच प्रभुपाद सांग. स्वाभाविक गुणवत्ता बदलण्याचे स्वाभाविक साधन आहे. स्वाभाविकपणे इंद्रियाची कार्याची पण बदलेल ना. पण हे कसं होणार आहे, दिव्य ध्वनी म्हणून. मानसिक संतुलन बिघडलेल्या मनुष्याला दिव्य ध्वनीच्या उपचाराने बरे करता येईल. तर दिव्य ध्वनीची शक्ती ते सांग. आणि डायरेक्ट दिव्य ध्वनी कुठला, हरे कृष्ण मंत्र किंवा हरिकथा. ही यांत्रिक प्रक्रिया सोडून आपण डायरेक्ट फक्त प्रत्यक्ष प्रक्रिया करतो. तर हे 9 साधक आहेत, ते श्वासोच्छ्वास नियंत्रित करून प्रणवाचा जप करतात वगैरे इत्यादी करतात. ही यांत्रिक क्रिया आहे, आर्टिफिशियल. पण फक्त प्रत्यक्ष परम सत्य भगवंताच्या साकार रूपावर मनाला केंद्रित करते. परंतु तो जो परम सत्याच्या साकाराला समजू शकत नाही, त्याच्यासाठी हे आहे. पुढे काय करायचं त्यांनी, 18 प्रत्याहार. यच्छेद विषयोभ्योक्षण मनसा बुद्धिसारथि मन कर्मभिराक्षिप्तम शुभार्थे धारयेद्धिया. भाषांतर. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम. हळूहळू जसजसे मन अधिकाधिक आध्यात्मिक होत जाईल तसतसे त्यास इंद्रियांच्या कार्यापासून काढून घ्यावे आणि बुद्धीने इंद्रिय देखील नियंत्रित होतील. भौतिक कार्यात लीन असलेली मनही
भगवत सेवेत संलग्न करून परिपूर्ण दिव्य चेतने स्थिर करता येते. हरे कृष्ण. तर हे सगळ्या आतल्या गोष्टी आहेत. मनाचं नियंत्रण, मनावर हे तर मन कर्मा विरक्षिप्त, की सकाम कर्मांचे खूप बीज मनामध्ये असतात. ते आपण जसं म्हटलं मी शिफ्ट डिलीट करू शकत. तर त्याच्यासाठी व्यवस्थित त्याला शुद्ध करायचं असं सांगितलं आहे धारणेद्वारे. प्रत्याहार आणि धारणा. प्रत्याहार म्हणजे काय, की इंद्रियाला काहीच आहार देत नाही. याला तर ऍक्च्युली माणसाला घर सोडून जावंच लागतं. प्रत्याहार तो करूच शकत नाही घरी राहून. पण प्रभुपद तात्पर्यात काय सांगतात, की अरे ह्या स्तरावर पोचून सुद्धा मन आक्षिप्त होत. समाधीमध्ये पोचलो ना तरी धारणा, ध्यान, समाधी तेच प्रभुपद उदाहरण देत आहे, की आजपर्यंतच्या अनुभवावरून सिद्ध होते की भौतिकतेत लीन झालेल्या मनाला नियंत्रित करण्यासाठी समाधी अवस्था ही अयशस्वी होती. समाधीत जाऊन भौतिकतेमधून बाहेर आला माणूस, पण महायोगी विश्वामित्र मुनी पुन्हा परत आतमध्ये गेला, किंवा शौभरी मुनी. इतिहासामध्ये याची आधी नोंद केलेली आहे. म्हणूनच शुकदेव गोस्वामी निश्चित अशा पुढील पायरीची शिफारस करतात. ही पायरी म्हणजे मनाला भगवत सेवेमध्ये स्थिर करणे. पुढची पायरी काय आहे, भगवंताच्या रूपावर ध्यान करायचं. ही पुढची आहे, ती आहे धारणा, ध्यान आणि समाधी. तर पुढचे श्लोक 19. तत्रैकावयं ध्यायेत् अविच्छिन्नेन चेतसा मनो निर्विषयं युक्त्वा ततः किंचन न स्मरेत् पदं तत्परमं विष्णोर्मनोर्यत् प्रसीदति. त्यानंतर संपूर्ण रूपापासून विचलित न होता तुम्ही क्रमशः श्री विष्णूंच्या अवयवांचे ध्यान करावे. अशा रीतीने मन हे सर्व इंद्रियांपासून पूर्णपणे मुक्त होते. इतर कोणत्याही गोष्टीचा विचार करू नये, कारण भगवान श्री विष्णू हे परम सत्य असल्यामुळे मन पूर्णपणे त्यांच्याशी अनुरूप होते. तर इथे वर्णन आहे धारणेच आणि ध्यानात. धारणा आणि ध्यान याच्यामध्ये काय फरक आहे. जेव्हा पूर्ण विष्णूंच्या संपूर्ण रूपावर चिंतन केलं जातं त्याला म्हणतात धारणा. आणि ती धारणा जेव्हा अजून चांगली होते तेव्हा माणूस विष्णूंच्या प्रत्येक अवयवावर ध्यान करू शकतो. त्या अवयवावर जेव्हा आपलं मन केंद्रित होतं त्याला म्हणतात ध्यान. तर याचं विस्तारित वर्णन 3ऱ्या स्कंदामध्ये कपिल मुनी देतात नंतर. पण इथे त्यांनी इंगित केलेलं आहे अवयवम ध्यायेत. हे आहे ध्यान. भगवंताच्या एकेका अवयवावर ध्यान, हे ध्यान आहे. धारणा आहे मागच्या श्लोकामध्ये सांगितलं शुभार्थे धारयेत धिया. आणि पुढे मनोनिर्विषयम युक्ता, ते आहे समाधी. पण हे कशावर आहे सगळं, विष्णूंच्या ह्याच्यावर. तर प्रभुपाद या तात्पर्यामध्ये सांगतात की बघा ध्यानाचा विषय हा विष्णू असतो, ना की काही ज्योत. आजकालचे तथाकथित योगी काही कशावरही ध्यान करायला हवं, सगळा मूर्खपणा आहे असं प्रभुपाद सांगतात. की वास्तविक ध्यानाची वस्तू म्हणजे विष्णू. विष्णूच्या बहिरंगा शक्तीमुळे मोहित झालेले मूर्ख लोक जाणत नाही की सुखाच्या उत्तरोत्तर शोधाचे अंतिम लक्ष्य म्हणजे विष्णूंच्या प्रत्येकात संपर्कात येणे. आणि प्रभुपाद भक्तांसाठी सांगतात की हे ध्यान करणं आपल्याला सोपं कधी आहे, जेव्हा आपण मंदिरात येऊन विग्रहाचं चिंतन करतो त्यांच्या समोर. हे सर्वात सोपं. म्हणून अल्पबुद्धी लोक चुकीने म्हणतात त्याप्रमाणे भारतात मोठ्या मोठ्या मंदिरामधील विष्णू रूपाची आराधना पूजा म्हणजे काही प्रतिमा पूजन नाहीये. हे मूर्ख काही लोक म्हणतात हे प्रतिमाचं पूजन करणं नाही, हे ध्यान आहे. उलट पक्षी मंदिरे ही विष्णूंच्या दिव्य अवयवांचे ध्यान करण्याची आध्यात्मिक केंद्र आहे. तर ही जी विधी आहे आपण करू शकतो आपल्या इस्कॉनच्या मंदिरात भगवंताच्या. म्हणून इथे आपण सोपी इथे ध्यान करायला सांगितलं. ह्या ध्यानामध्ये जर का गुणांचा प्रभाव होत असेल तर धारणा आपण व्यवस्थित करायला पाहिजे. जर का अवयवांवर ध्यान मध्ये मन रजोगुण तमोगुणात जात असेल
तर आपण पुन्हा धारणेकडे जायला पाहिजे हे सांगतायत. रजस्तमोभ्याम आक्षिप्तम विमूढम मन आत्मनः यदेच्छाधारणया धीरो हन्ति या तत्कृतं मलम. यांच्याबरोबर भाषांतर. हरे कृष्ण. रजगुणामुळे मनुष्याचे मन नेहमी क्षुब्ध होत असते आणि तमोगुणाने ते मूढ होत असते. परंतु मनुष्य श्री विष्णूंच्या संबंधाने अशा धारणा सुधारू शकतो आणि त्या दोन गुणांनी निर्मिलेल्या वाईट गोष्टींचे निराकरण करून शांत होऊ शकतो. जसं उदाहरण मागचं प्रभुपादांनी दिलं की विश्वामित्र मुनी बसले होते तेव्हा छन 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 आवाज झाला. त्यांचं ध्यान गेलं ना आणि मग सगळं गेलं. शौबरी मुनींचंही तसंच झालं. आणि मग ते बाहेर येऊन त्यांनी 50 विवाह वगैरे केले इत्यादी. आणि मग नंतर अर्थात ते खूप सुंदर भक्त झाले दोघे. भगवान रामचंद्रांचे गुरु झाले. पण सांगण्याचं तात्पर्य असं आहे की रजोगुण तमोगुणचा प्रभाव खूप जास्त खोल आहे. तर मनामध्ये कनक, कामिनी आणि प्रतिष्ठा या लालसा येणं म्हणजे रजोगुण आणि तमोगुण. फक्त सत्वागुणे असलेले लोकच परम सत्याचे ज्ञान जाणू शकतात. रजोगुण तमोगुणवाले नाही. ही लालसा असते ती विष्णूंच्या शक्तीच्या. कांचन आणि कामिनीची ज्यांना अत्याधिक लालसा असते ते श्री विष्णूंचे त्यांच्या शक्तिशाली निराकार रूपाच्या निरंतर स्मरणाने आपली प्रवृत्ती सुधारू शकतात. तर इथे वर्णन काय आहे की आता निराकार रूप हे काय आहे. आता विराट रूपाचं वर्णन आहे ना पुढे, त्याचं इंगित करतायत प्रभुपाद. जे ते विष्णूंवर त्यांचा इतका श्रद्धा नाही ते विराट रूपावर ध्यान करू शकतात. ते भगवंताचं आहे ना, तेच आहे. तर त्याच्यासाठी ते पुढे सांगत आहेत की भगवत साक्षात्काराच्या साकार रूपामध्ये अशी पात्रता मिळवण्यासाठी नवसाधक निर्विशेषवादाला प्रथमतः सर्वेश्वरवादाच्या तत्वज्ञानातून प्रत्येक वस्तूत भगवंताचा संबंध अनुभव करण्याची संधी दिली. तर हे सर्वेश्वरवाद काय आहे. पॅन्थिझम म्हणजे काय. हे विराट रूप, विराट रूपाचं चिंतन करायचं ज्याची धारणा व्यवस्थित नाही ते. आणि सर्वेश्वरातील प्रगत अवस्था ही साधकाला परम सत्याची निराकार संकल्पना धारण करण्याची अनुमती देत नाहीये, परंतु सर्वेश्वरवाद हा परम सत्याच्या संकल्पनेचा विस्तार तथाकथित भौतिक सत्याच्या क्षेत्रामध्ये करतो. याचा अर्थ असा की प्रभुपाद म्हणतात की अरे निराकार धारणा कुठेच सांगितलेलं नाही. इथे पॅन्थिझम म्हणजे काय की बा इथली झाडं आपण बघतो तिथे भगवंतांचे ते केस आहेत. असं आपण नद्या वगैरे आहेत ते त्यांच्या रक्तवाहिन्या आहेत. जे पहाड वगैरे आहेत ते त्यांचे हाडं आहेत इत्यादी. म्हणजे त्यांना आपण डायरेक्ट विष्णूंचं सांगितलं त्याच्यावर विश्वास नसतो. पण ते म्हणतात की या जगामध्ये मला भगवंत दाखव. तर ठीक आहे, विराट रूपावर तुम्ही ध्यान करा. तर त्यांच्यासाठी आहे. म्हणूनच या अध्यायाचा जो शीर्षक आहे ते इथे प्रकट होत आहे. फर्स्ट स्टेप इन गॉड रिअलायझेशन. ते आहे विराट रूपावरती ध्यान. ज्या लोकांचं विष्णूंवर विश्वास नाही, त्यांच्या रूपावर तेवढी श्रद्धा नाही, तेवढा विश्वास नाही आणि भौतिक गोष्टींवर विश्वास आहे, अशा आध्यात्मिकवाद्यांसाठी पहिला सोपान काय आहे की विराट रूपावर ध्यान करा. विशुद्ध भगवत अशा सेवाभावाद्वारे प्रत्येक गोष्टीचे आध्यात्मिकीकरण करण्याची कला जाणते. तर हे आहेत शुकदेव गोस्वामी. हे त्यांना सुद्धा भक्तीमध्ये प्रवृत्त करत आहे, जेणेकरून त्यांचा हे जे ऋषीमुनी आहेत ना त्यांचा पण सेवाभाव जागृत व्हावा. या भक्तिपूर्ण मार्गाने सर्वेश्वरवादाचा सिद्धांत परिपूर्ण होईल. आणि हे जेव्हा हे व्यवस्थित होईल तेव्हा तो पुढे योग मिश्र भक्तीची पूर्णता प्राप्त कर. यस्याम संधार्यण माणायाम योगिनो भक्ती लक्षण आशु संपद्यते योग आश्रयम भद्रमीक्षतः. माझा भाषण. हरे कृष्ण. भाषांतर कोणी वाचन. हरे कृष्ण प्रभूजी. हे राजन, या स्मरण पद्धतीने आणि भगवंतांचे सर्व मंगलमयी साकार रूप पाहण्याच्या अभ्यासात स्थिर झाल्याने
योगी लवकरच भगवंतांच्या प्रत्यक्ष आश्रयाखाली त्यांची भक्तिपूर्ण सेवा प्राप्त करू शकतो. हरे कृष्ण. तर योग चरणामधलं यश हे भक्तिपूर्ण सेवेच्या सहाय्यानेच प्राप्त होते. म्हणजे योग मिश्र अष्टांग योग मिश्र भक्तीची जी परिपूर्णता आहे ती भक्तीच्या मिश्रणानेच येते. हेच इथे सांगितलेलं आहे भक्ती लक्षण. आणि तेच भगवद्गीतेत सांगितलंय कसं, पण हे क्लेश अधिकार असते अव्यक्त आसक्त चेतस. तर हे सांगून आता राजा एक प्रश्न विचारला. आता राजा का प्रश्न विचारतो? राजाला अष्टांग योग करायचा का? नाही करायचा. पण तरी तो प्रश्न विचारतो लोकहितासाठी. राजा भक्तिमिश्र योगाबद्दल केवळ कुतूहलापोटी विचारणा करतो. तो काही याचा प्रत्यक्ष आचरण नाही करणार आहे. शुकदेवांचा जर का तो शिष्य असेल तर तो अष्टांग कसा करू शकतो? शुद्ध भक्तीच करणार ना, दुसरं काहीच करू शकत नाही. तरी तो प्रश्न लोकांच्या हितासाठी विचार. राजोवाच यथा संधार्यते ब्रह्मन् धारणा यत्र सम्मता यादृशी वा हरे दाशु पुरुषस्य मनोमलम. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. तात्पर्य: बद्ध जीवाच्या हृदयातील मलिन गोष्टी याच त्यांच्या सर्व त्रासाचे मूळ कारण असतात. बद्ध जीव हा भौतिक अस्तित्वाच्या अनेक प्रकारच्या दुःखांनी वेढलेला असतो, परंतु त्याच्या घोर अज्ञानामुळे तो भौतिक जगातील प्रदीर्घ अशा कारागृहाहीन जीवनाचा परिणाम म्हणून सच्चित झालेल्या हृदयात मलिन गोष्टीच्या भाषांतर तात्पर्य वाचतंय प्रभू. नाही भाषांतर म्हणूनच म्हटलं एवढा वेळ का वाचतोय. भाग्यवान परीक्षित महाराजांनी पुढे विचारले. हे वाच. ह्याच्यात नाहीये माझ्या ह्याच्यात भाषांतर. माझ्याकडं श्लोकाचं भाषांतर वाचत. हरे कृष्णा. भाग्यवान परीक्षित महाराजांनी पुढे विचारले, हे ब्राह्मण श्रेष्ठ, मन कसे आणि कोठे नियुक्त करावे आणि धारणा कशी स्थिर करावी जेणेकरून मनुष्याच्या मनातील मलिन गोष्टी नाहीशा करता येतील, हे सर्व कृपया विस्तारपूर्वक सांगा. हरे कृष्ण. पण मनातील मलिन गोष्टीमुळे सगळे दुःख होतात, सगळ्या समस्या होतात, हेच पूर्ण तात्पर्य आहे. आणि हे मलिन मन कसं शुद्ध करायचं, तर ते आहे विराट रूपाच्या ध्यानामुळे. हे कोणासाठी आहे? त्या सगळ्या योगींसाठी ज्या भगवान विष्णूंच्या रूपावर जे ध्यान करू शकत नाहीत. का नाही करू शकत? कारण मलिन मन आहे. त्यांना काय सांगितलं जातं की तुम्ही विराट रूपावर ध्यान करा, जेणेकरून त्यांचं मन शुद्ध होईल. आता उरलेला जो अध्याय आहे तो पूर्णपणे 23 श्लोकापासून अंतिम श्लोकापर्यंत हे विराट रूपाचं पूर्णपणे वर्णन आहे. त्याच्यामध्ये खूप जास्त चर्चा नाही, थोडीफार चर्चा आहे, पण ते हा संदर्भ आहे, याचा उत्तर. हे प्रश्न जो आहे, अशा रीतीने जे लोक परमेश्वराच्या साक्षात रूपावर श्रद्धा ठेवू शकत नाहीत त्यांना भगवंताच्या विराट रूपाशी भगवंताचे विश्वात्मिक काल्पनिक रूप, हे काल्पनिक रूप आहे, ठीक आहे. पण ही कल्पना कोणाच्या भौतिक मनातून नाही आलेली, भगवंतानी स्वतःने ही कल्पना कशी करायची ही दिलेली आहे. विराट रूपाशी संग करण्याची संधी दिली आहे की बरं ठीक आहे, तुम्ही विराट रूपावर ध्यान करा. तर पुढच्या श्लोकाचंच हे सांगत आहे. तर हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, ही लिंक. हा प्रश्न परीक्षित का विचारतोय? दुसऱ्यांसाठी विचारतो, त्यांच्यासाठी नाही. म्हणून भगवंताचे शाश्वत साकार रूप स्वीकारण्यास असमर्थ असलेल्या लोकांच्या हितासाठी परीक्षित महाराजांनी शुकदेव गोस्वामींना आरंभी भगवतावर मन कसे स्थिर करावे हे विचारले. या प्रश्नावर सुखदेव गोस्वामी खालीलप्रमाणे सविस्तर वर्णन करतात. आता पुढच्या श्लोकापासून पुढच्या जे श्लोकाचं आपण भाषांतर वाचूया आणि मग विराम देऊ. त्याच्यानंतर कोणाचं काही टीका टिप्पणी किंवा काही प्रश्न असतील तर विचार करू शकतो. श्री शुक उवाच जितासनो जितश्वासो जितसंगो जितेंद्रियः स्थूले भगवते रूपे मनः संधारयेद्धिया. श्री सुखदेव गोस्वामी उतरले,
मनुष्याने स्थिरपणे आसनस्थ व्हावे, प्राणायामद्वारे श्वसन क्रिया नियमित करावी आणि अशा रीतीने मन व इंद्रिये नियंत्रित करावी. नंतर बुद्धीने मनास भगवंताच्या स्थूल शक्तीवर म्हणजे विराट रूपावर स्थिर करावे. हरे कृष्ण. तर हे आहे, हे कोणासाठी आहे तर 2 प्रकारचे अष्टांग योगी आहेत. ज्यांचं मन एवढं मलिन नाहीये, जे विष्णूच्या रूपावर ध्यान करू शकतात, ते डायरेक्ट विष्णूच्या रूपावर ध्यान करतात. ज्यांच्या मनामध्ये थोडी मालिन्य आहे, त्यांची धारणा व्यवस्थित होत नाही, तर ते काय करतील, विराट रूपावर ध्यान करतील. आणि त्याच्या आधी त्यांनी यम नियम आसन सगळं करायलाच पाहिजे. ते सगळं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर आता 24 पासून 39 पर्यंत ह्या जो 2 प्रकारचे योगी, एक आहे आसक्त योगी, एक आहे अनासक्त योगी. तर अनासक्त योगी जो आतापर्यंत वर्णन केलं की परमात्म्यावर ध्यान करू शकतो डायरेक्ट आणि सिद्धी प्राप्त करू शकतो. ज्याचं मन मालिन आहे रजोगुण तमोगुणामुळे, त्याची ध्यान व्यवस्थित होत नाही, तर त्यांनी धारणा व्यवस्थित करावी, विराट रूपावर ध्यान करू. तर ते विराट रूपाचं आश्रय काय आहे, ते विराट रूप काय आहे, त्याचं वर्णन 24व्या श्लोकापासून पुढे आहे. तर तो हा आसक्त योगी याचं चिंतन करतो. ठीक आहे. हे म्हणजे आता पुढे जो अध्याय आहे त्याच्यामध्ये जास्त काय नाही, आतापर्यंत जे महत्वाचं होतं त्याची आपण विस्तार रूपात चर्चा केली. पुढे काही श्लोक आहेत, त्याची चर्चा आपण उद्या करूया. तर 4:32 झालेलं आहे. आजची जी चर्चा केली आपण त्याच्याबद्दल कोणाचं काही टीका टिप्पणी किंवा प्रश्न, संदेह, संशय असेल तर तुम्ही व्यक्त करू शकता. आणि हरे कोणाला कृष्ण काय प्रभूजी. म्हणजे जाऊ हे तुम्ही विराट बोल. रूपचं जे सांगितलं, म्हणजे फक्त आसक्त योगी तिच्यावर ध्यान करतात का? बरोबर. ठीक. हा जो आणि श्लोक आहे ना, आसक्त योगीचं नाव काय आहे, ज्याच्या मन एवढं मनामध्ये पूर्ण म्हणजे एक स्तराचं शुद्धीकरण झालेलं नाहीये, ज्याच्यामुळे ते विष्णूंच्या रूपावर ध्यान नाही करू शकत, ते विचलित होतं. मग त्यांनी काय करायचं, विराट रूपावर पहिले ध्यान करायचं आणि मग ते झाल्यानंतर शुद्धीकरण होणार, मग त्यांनी विष्णू रूपावर ध्यान. तर ते पुढच्या अध्यायात येईल. या अध्यायामध्ये तर आसक्त योगी आहे कोण, ज्याचं मन थोडं मलिन आहे, या जो विष्णूवर ध्यान करतो त्याच्यापेक्षा. ठीक आहे. आसक्त योगी म्हणजे प्रभूजी जे सिद्धी प्राप्त करण्याची इच्छा असतात ते योगी का? आसक्त म्हणजे नाही, हे सगळे योगी सिद्धीच प्राप्त करणारे आहेत, आसक्त असो या अनासक्त असो. हम्म. हे दोघही त्यांना बघा, यम आणि नियम काय आहेत, डूज आणि डोंट्स, बरोबर की. आणि आसन म्हणजे आसन वेगवेगळे, प्राणायाम म्हणजे प्राणायाम, प्रत्याहार म्हणजे त्याला घर सोडून बाहेर जाऊन सगळ्या इंद्रियाचा आहार बंद करावा लागतो आणि मग तो धारणेला लागतो. प्रत्येकाला हा विधीच आहे ना अष्टांग, तर तेव्हा त्याला धारणाश्रय असला पाहिजे. तर का धारणा करायची तर धारणाश्रय पाहिजे. मग ते भगवान विष्णू असू शकतात किंवा विराट रूप असू शकतात. ते कसं डिसाईड होणार, त्याची हृदयाचं मालिन्य केवढं आहे त्याच्यानुसार. परमात्म्यावर करायचा प्रयत्न करायचा, तो होत नसेल तर मग विराट रूपाकडे जायचं. तर हे सगळे योगी, अष्टांग योगी हेच करतात, सिद्धी प्राप्त करण्यासाठी, भक्ती प्राप्त करण्यासाठी नाही. ठीक आहे. अजून कोणाचं काही आहे का, आपण जी चर्चा केली आज सुरुवातीपासून? हरे कृष्ण प्रभूजी. माझं एक आहे, कन्फ्युजन आहे माझं, सांगा ना मला. माहिती मला हवी होती. गंगा आणि यमुनेचं जे मागच्या अध्यायामध्ये वर्णन झालेलं आहे, तर यमुनेला थोडी श्रेष्ठच दाखवलेली आहे ना गंगेपेक्षा, की चरण स्पर्श वगैरे होतो घेऊन जाताना. तर त्याचं पाणी शुद्ध 100 वेळा केल्यानंतर यमुना होऊ शकते. तर त्याचं थोडस आणखीन सांगू शकता का? ते जरा डोक्यात आहे की असं नाही तर माझ्या म्हणजे मी जे लहान गंगा आणि यमुना म्हणजे मागच्या मला 19व्या अध्यायामध्ये ना. 19व्या अध्यायातलं. येस बरोबर. येस तर येस. गंगा हे पाप नष्ट करते, यमुना पुण्य नष्ट करते असे म्हणू. कारण हो का? पाप आणि पुण्य हे दोन्ही भक्तिमय जीवनासाठी बाधक आहे. हा, वेट स्टूल आणि ड्राय स्टूल, पण इट इज स्टूल ओनली. ट्रूलच शेवटी.
ते बंधनात मुक्त करत नाही. हे एक भौतिक स्तरावर झालं. पण यमुना ही अत्यंत श्रेष्ठ आहे गंगेपेक्षा. याचा खूप उहापोह जीव गोस्वामींनी केला होता. त्यांनी एक पूर्ण लेक्चर दिलं होतं. जसं ब्राह्मण आणि वैष्णवांची सभेमध्ये भक्तिसिद्धांत सरस्वती जाऊन त्यांनी पहिले ब्राह्मणांचं गुणगान केलं आणि मग वैष्णवांचं गुणगान केलं की नाही. तसं जीव गोस्वामींच्या वेळी खूप उहापोह झाला होता की गंगा श्रेष्ठ का यमुना श्रेष्ठ. तर तेव्हा जीव गोस्वामी जसे ते कसे आहेत, एवढ्या पारंगत, एवढे सगळ्या शास्त्रांमधून त्यांनी वेगवेगळे प्रमाण आणून प्रस्थापित केलं की बा यमुना ही सर्वश्रेष्ठ आहे. इथे भगवान श्रीकृष्णांच्या वैयक्तिक लीला झाल्या. तर यमुना श्रेष्ठ आहे सगळ्या दृष्टीने, भक्तीच्या दृष्टीने, पावित्र्याच्या दृष्टीने, शुद्धीकरणाच्या दृष्टीने, काय प्रदान करू शकते त्या दृष्टीने यमुना श्रेष्ठ आहे. कारण ती व्रज लीलांमध्ये समाविष्ट आहे महादेव. पण हे म्हणून आपण गंगेचा अनादर नाही करू शकत. गंगा ही सर्वोत्कृष्ट आहे, जिथे चैतन्य महाप्रभूंनी लीला केल्या. कारण गंगेला पण खुश करायचं होतं. तर भागवताची चर्चा झाली गंगेच्या तीरी. त्याच्यामुळे गंगेलाही भगवान श्रीकृष्णाने खुश केलेलं आहे. आणि ह्या दोघी बहिणी आहेत खरं म्हणतो. आणि महाप्रभूंनी वैयक्तिक रूपरित्या तिथे खूप सगळ्या लीला गंगेमध्ये पण केल्या. त्याच्यामुळे गंगा ही श्रेष्ठ आहे. पण तरी तारतम्य बघायचं झालं तर यमुना श्रेष्ठ. ठीक आहे. अजून कोणाचं काय आहे? आपण चर्चा केली त्याच्याबद्दल आज. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद. प्रभूजी इथे असं का म्हटलेलं की 100 वेळेस हे केल्यावर शुद्ध केल्यावर गंगे बरोबरची उपमा मिळते असं? अहो कसं आहे माताजी, कुठल्याही गोष्टीचं तारतम्य दाखवण्याकरता काहीतरी सांगावं लागतं ना. जसं राम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्त्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. किंवा 1000 विष्णूंची नावं 3 रामाच्या नावाच्या तुल्य आहे. आणि 1 कृष्णाचं नाव 3 रामाच्या नावाच्या तुल्य आहे. तर आता एक श्रेष्ठत्व दाखवायचं असेल तर काहीतरी आपल्याला प्रस्थापित करावं लागेल ना, शास्त्रांवर आधारित. तर शास्त्रांमध्ये असं सांगितलेलं आहे की 100. आता 100 पटीने का, 108 प्रतीने का नाही, त्याचं कारण म्हणजे स्पष्ट नाही. पण एक तारतम्यासाठी आपल्याला हे सांगितलं जातं ना. जसं अधिक मास मध्ये तुम्ही काय केलं, 1000 पटीने तुम्हाला जास्त फायदा होतो इत्यादी. तर हे एक तारतम्य सांगायची पद्धत आहे माताजी. त्याचं एक विशेष 100 पटीने एक्झॅक्टली काय आहे ते मी कुठे अध्ययन केलेलं नाही. त्याचं काही कारण असं विशेष काही आहे असं. मला कोणा ह्याच्यापैकी माहिती असेल तर सांगू शकता. मी ऐकलेलं नाही. तो जो गंगा आणि यमुनाचा जो जीव गोस्वामींनी भाषण दिलं ते वाचलं असेल कोणी तर त्याच्यात खूप सगळं असेल. गंगेच यमुनेचं महत्व काय आहे. हरे कृष्णा. दत्त प्रणाम प्रभूजी. हा श्यामानंद भाऊ, हरे कृष्णा. प्रणाम भाऊ. हरे कृष्णा. मी इकडं बुक डिव्हिजनला आलेलो आहे आंध्रामध्ये. बर. तर अरे वा. हा, बस घेऊन आलोय आपली. हा. तर गेल्या बारीने क्लास माझा झाला नाही हा. कारण मी इकडेच आहे अजून. तर म्हणजे बर. अटेंड नाही केला, रेंज नव्हती. तर थोडस व्हॉट्सअपला हे पाठवून देताल का मला, गेल्या अहो, बारीचा क्लास झाल्याचं? ऍक्च्युली मला ह्याच्याबद्दल काही माहिती नाहीये. ते तुम्ही हा. तुमचे कोऑर्डिनेटर आहेत का इथे? कोण आहे कोऑर्डिनेटर आपले? त्यांना त्यांना पाठवायला लावलं तर बरं होईल. लिंक पाठवा. महेश पाटील. हा. आपल्या ग्रुपवर लिंक असेल ना तशी. हा. त्यांना फोन करा तुम्ही बर. कोऑर्डिनेटरला. माझ्याकडे तसं काही नाही. माझी सेवा बर फक्त इथे काही व्यक्त करायचं. ठीक आहे प्रभू. धन्यवाद प्रणाम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ठीक आहे. यमुना इज इक्वल टू कालिंदी, वाईफ ऑफ युनाष्टक. तिचं महत्व हे काय आहे माताजी? अजून सांगू, थोडं वर्णन करू शकता प्रभूजी किंवा माताजी? त्यांनी लिहिलं आहे यमुना कालिंदी वाईफ ऑफ युनाष्टक.
काय लिहिलंय ते सांगू शकता? गुडाकेश प्रभू, कृष्ण संगती माता, कृष्ण शरणागती माता आहेत का? ठीक आहे, ते नाहीये. त्यांनी काहीतरी चॅट बॉक्स मध्ये टाकलंय म्हणून मी त्याची थोडी विस्तार मागत होतो. गुडाकेश प्रभू, कृष्ण शरणागती माताजी काही सांगू शकता याच्याबद्दल, यमुनेबद्दल? ठीक आहे, मला म्हणते ते ऐकू येत नाही. ठीक आहे, हरे कृष्ण, खूप खूप धन्यवाद. उद्या आपण ह्या अध्यायाला तर मोस्टली संपवूच शिवरी. आपला आत्ता चालू आहे, आपल्याला 4 अध्याय करायचे आहेत, त्याच्यामुळे पुढे पण भरपूर. आतापर्यंत आपल्या किती कक्षा झाल्या आहेत आपल्या? ही 4थी कक्षा आहे का 3री कक्षा आहे? तिसरी. तिसरी आहे प्रभूजी. 3री का 4थी? तिसरी. तिसरी म्हणजे आहे. मागच्या आठवड्यातच चालू झालं ना आपलं? हो. मागचा शनिवार रविवार झाला आणि आज. ओके, ठीक आहे. तर उद्या तर हा अध्याय तर पूर्ण व्हायलाच पाहिजे. मग आपले पुढचे अध्याय 3रा 4था अध्याय खूप त्याला जास्त वेळेची गरज आहे. तर उद्या आपण ह्या अध्यायाला पूर्ण करू. असा महत्वाचा पाठ आपण विस्तार केला. पुढे पाठ आपण थोडं लवकर जाऊ. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. श्रीमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम प्रभुजी. हरि बोल. हरे कृष्णा, धन्यवाद, प्रणाम प्रभूजी.